हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरि महाराज की जय। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडू निघाली अशेख ज्ञानी येणे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेच्या उपसंहाराच्या या श्लोकामध्ये जो विचार बोलून दाखवतात तोच विठोबाचा धर्म आहे, असं चिंतन आपण थोडंसं चालवलेलं आहे। नामदेवरायाच्या अभंगामध्ये विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, असं ध्रुवपदातलं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं। आणि त्याच्या आधारानं थोडासा विठोबाचा धर्म काय, ज्या धर्माची जागृती असावी, जो धर्म सदा सर्व काळ उद्दीप्त असावा, प्रदीप्त असावा, जागृत असावा, कार्यक्षम असावा, कार्य करणारा असावा, कार्यप्रवृत्त असावा, असं ज्या धर्माच्या बद्दल नामदेवरायासारख्या साधुपुरुषाला बोलावं वाटतं तो विठोबाचा धर्म कोणता। आणि विठोबाचा धर्म कोणता हे जसं पाहावं लागतं तसा तो विठोबाचा धर्म जागा होण्यासाठी, जागा राहण्यासाठी आपल्याला कोणता भक्ताला धर्म पाळावा लागतो या संबंधातला थोडासा विचार करायचा आहे। कारण विठोबाचा धर्म जागो हे जसे शब्द नामदेवरायांनी वापरलेले आहेत, तसंच त्याचे चरणी लक्ष लागो हेही शब्द नामदेवरायांनी वापरलेले आपल्याला पाहायला सापडतात। त्या परमात्म्याच्या चरणी आमचं लक्ष लागो हा आपला धर्म आहे। आणि विठोबाचा धर्म जागो म्हणण्यातून कोणता धर्म विठोबाचा, विठोबा कोण, या संबंधातला थोडासा विचार करण्याचा काल आपण प्रयत्न केला। परमात्मा पंढरीनाथाचं जे काही वर्णन संत महात्म्यांनी केलेलं आहे, काल आपण 3 नावाचा देवाचा विचार थोडासा केला। विठोबा हे नाव कसं सिद्ध झालं ते काय अर्थ सांगणार आहे, विठ्ठल हे नाव कसं सिद्ध झालं ते काय अर्थ सांगणार आहे, आणि पांडुरंग हे नाव परमात्म्याचं कसं सिद्ध झालं आणि त्याच्यातून काय अर्थ व्यक्त होतो, आपल्याकरता उपयुक्त अर्थ कोणता आहे, या संबंधानं थोडंसं चिंतन केलं। वित्त म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य, आणि अशा ज्ञानशून्य जीवांचा स्वीकार करतो असा तो देव असल्यामुळं त्याला विठ्ठल म्हणतात। हे विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती विठ्ठल हा या व्युत्पत्तीतून पांडुरंग महात्म्यामध्ये सांगितलेला आहे। असं विठ्ठल शब्दाचा अर्थ आपण पाहिलं। अलौकिक व्युत्पत्तीच्या दृष्टीनं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विठोबा शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला सांगितली। विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा। वि म्हणजे पक्षी, पक्षामध्ये गरुड हा पक्षी विशेष रीतीने घेतला तर त्याचा ठोबा म्हणजे स्थान करून तो परमात्मा बसलेला असल्यामुळं गरुडासन तो परमात्मा आहे, यावरून त्याला विठोबा असं म्हणतात, असं एक आपण पाहिलं होतं। आणि वि शब्दाचा अर्थ निश्चय, निश्चयाचा ठोबा म्हणजे गठ्ठा, अशा पद्धतीचा अर्थ करून परमात्म्याच्या संबंधानं त्याच्या सत्यत्वाचा निश्चय करणं, त्याच्या चित्वाचा निश्चय करणं, त्याच्या आनंद रूपाचा निश्चय करणं, आणि सच्चिदानंद रूप असलेलं ते परमात्म तत्व म्हणजे मीच आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अशा पद्धतीच्या निश्चयापर्यंत जाऊन पोचणं हा निश्चयाचा गड्डा, निश्चयाचा गाभा, निश्चयाचा गठ्ठा, अशा अर्थाने विचा केला ठोबा हा अर्थसुद्धा आपल्याला थोडासा विचारात घेण्यासारखा आहे। वि म्हणजे गती आणि त्या गतीला प्रतिबंध करणारा, ठ म्हणजे शून्य, ठ या शून्यवाचक असलेल्या शब्दाचं मराठीकरण म्हणून विठोबा शब्द जर आपण पाहिला, ठोबा शब्द जर आपण पाहिला तर वि म्हणजे गती, गतीला शून्य करणारा, गती थांबून टाकणारा तो परमात्मा, सगळ्याची गती तो थांबवतो। निर्माण झालेली ही पंचमहाभूतं अपंचीकृत अवस्थेमध्ये असताना गतिशील होती, गतिमान होती, तेव्हा या गतिमान असणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या भूतांना एकमेकात मिसळून परमेश्वरानं गतिशून्य
शून्य करून टाकलं. म्हणून परमात्म्याला वैकुंठ असं म्हणतात. असं वैकुंठ शब्दाचं निर्वचन देताना एक महाभारतातला दाखला देऊन जगद्गुरू शंकराचार्याने आपल्याला सांगितलेलं आहे. मया संश्लेषिता भूमी अद्भिर्व्योमच वायुना वायुश्च तेजसा सार्धं वैकुंठत्वं ततो मम विविधा कुंठा नाम गतेः प्रतिहतेः विविधायाः कुंठायाः कर्ता विकुंठः वैकुंठः विविधायाः कुंठायाः कर्ता वैकुंठः अशी जगद्गुरू शंकराचार्यांनी वैकुंठ शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला सांगितली. वेगळ्या वेगळ्या प्रकारची गतीला प्रतिहती निर्माण करणारा, गती थांबवणारा, गतीला अवरोध निर्माण करणारा हा परमात्मा आहे. त्यानं पृथ्वीची गती थांबवली, जलाची गती, तेजाची गती, वायूची गती, आकाशाची गतीसुद्धा एका पद्धतीनं थांबवणारा असा हा परमात्मा असल्यामुळं या परमात्म्याला वैकुंठ असं म्हणतात. आणि हीच गती म्हणजे वी, त्या वीचं ठ म्हणजे शून्य करणारा, म्हणजे गतीला शून्य करणारा असा हा परमात्मा असल्यामुळे याला विठ्ठल असं म्हणतात. असा विठोबा असं म्हणतात. असा एक विठोबा शब्दाचा अर्थ आपण काल थोडासा पाहिला होता. मग त्यानं पंचमहाभूताची गती थांबवली. याच्याशी आपल्याला काही घेणं देणं जरी नसलं तरी आपल्या अंतःकरणाची गती थांबवणारा, अंतःकरणाची चंचलता थांबवणारा, अंतःकरणाचा विक्षेप दोष शांत करणारा, मनाचं चांचल्य निवृत्त करून त्या मनाला परमात्मा केंद्री बनवणारा असा हा परमात्मा असल्यामुळे याला विठोबा असं म्हणायचं आहे. असा एक विठोबा शब्दाचा अर्थ आपण पाहिला. आणि वी शब्दातून पालन हा अर्थ येतो. तेव्हा पालन करणारा, पालनाचा गड्डा, पालनाचा गाभा म्हणून त्या परमात्म्याला विठोबा असं म्हणतात. सगळ्या जगताचं पालनपोषण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो परमात्मा करतो. अगदी ब्रह्मांडात असणाऱ्या अनंत कोटी जीवाचं अन्नदान करून किंवा बाकीच्या दृष्टीनं सुद्धा त्याचं रक्षण करणं, पालन करणं हे काम करणारा परमात्मा असल्यामुळं परमात्म्याला वीचा म्हणजे पालनाचा, ठोबा म्हणजे गड्डा, सगळ्याचं पालन करणारा अशा अर्थानं विठोबा असं नाव परमात्म्याला प्राप्त झालेलं आहे. असं एक अलौकिक व्युत्पत्तीच्या दृष्टीनं जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्याला विठोबा शब्दाची व्युत्पत्ती सांगितली. ती आपण थोडासा पाहण्याचा काल प्रयत्न केला. आणि पांडुरंग शब्दातून पांडुः अंगम यस्य अशा पद्धतीनं तो पांडुरंग शब्द जर सोडवला तर ज्याचं अंग पांढरट कांतीचं आहे. पांडू शब्दाचा अर्थ आपण केवड्याच्या कणसामध्ये असलेली जी धुली असते ना, तिचा रंग जसा पिवळा आणि काळा याने संमिश्र झालेला अशा पद्धतीचा आपल्याला पाहायला सापडतो. तशा कांतीचा परमात्मा पंढरीनाथ आहे. मग याची पांढरट कांती कशामुळे झाली? भक्तांनी त्याची वेगळी वेगळी कारणं सांगितलेली पाहायला सापडतात. पंचामृताचा अभिषेक होत असताना दुधादह्याने लिप्त झालेला तो परमात्मा आपल्याला पांढरट कांतीचा दिसतो. ठीक आहे. दुसरं कारण असं सांगितलं की बाबा भक्ताची चिंता वाहून हा परमात्मा पांढरट कांतीचा झालेला आहे. अशी त्या परमात्म्याची भक्तचिंता वहनाची जी स्थिती आपल्याला पाहायला सापडते. भक्ताची चिंता वाहणे हा एक विठोबाचा धर्म आहे. भक्ताची चिंता वाहणे हा विठोबाचा धर्म. सगळ्या जगताच्या पालनात प्रवृत्त असणं हा परमात्म्याचा धर्म. आपल्या अंतःकरणाची गती थांबवण्याचं काम करणं हा परमात्मा पंढरीनाथाचा धर्म. आपल्याला निश्चयापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम करणं हा परमात्मा पंढरीनाथाचा धर्म. असा अर्थ आपण थोडासा विठोबा शब्दातून, पांडुरंग शब्दातून, विठ्ठल शब्दातून आपण पाहण्याचा प्रयत्न केला. ज्ञानहीन जीवाचा स्वीकार करणे हा विठोबाचा धर्म. विठ्ठल शब्दातून तो अर्थ आपल्याला प्राप्त झाला. विठोबाचा धर्म काय? ज्ञानहीनांचा स्वीकार करणे. कारण पुंडलिकानं तसं वरदानच मागून घेतलं, तुझ्या दर्शनाला जे कोणी येतील त्यांना दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. क्षणभर तुझं दर्शन ज्याने घेतलं त्याला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. मोक्षाच्या प्राप्तीकरता त्याच्याकडे ज्ञान आहे की नाही हा विचार देवाला करायचं कारण नाही. परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनाकरता पंढरपूरला आला की त्याला मोक्ष प्राप्त झालाच पाहिजे. हे वरदानच पुंडलिकानं मागून घेतलेलं आहे. ज्ञानविज्ञानहीनानां मूढानां पापिनामपि दर्शनात्ते भवेन मोक्षः प्रार्थयामी मुहुर्मुहुः. पुंडलिक बोलला की देवा तुझ्या दर्शनाला आलेला ज्ञानहीन असो, विज्ञानहीन असो, तो मूढ असो, पापी असो, मूढ पापी जैसे तैसे कसेही जरी असले तरी उत्तरी कासे लावूनी असं पुंडलिकादिधलावर करुणाकर विठ्ठले हे तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. असा सगळ्या जीवांचा उद्धार करणारा, अज्ञानाचाही उद्धार करणारा,
असा परमात्मा आहे, म्हणून त्याला विठ्ठल जर म्हणत असतील तर विठोबाचा धर्म सांगत असताना अज्ञानी जीवाचा उद्धार करणे हा जो परमात्मा पंढरीनाथाचा धर्म आहे, या धर्माला देवाने जागावं, अज्ञानी जीवाचा उद्धार करावा, सगळ्या जगताचं परिपालन करावं, सगळ्या जगताची चिंता व्हावी, भक्ताची चिंता विशेष रीतीने व्हावी, अंतःकरणाच्या गतीला देवाने शांती देऊन टाकावी, निश्चय आमचा दृढ करून परमात्मा स्वरूप आम्हाला प्राप्त करून द्यावं, त्याही धर्माला देवानं जागा असावं, असा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा अर्थ विठ्ठल, विठोबा आणि पांडुरंग या नावाच्या व्युत्पत्तीतून आपल्याला विठोबाच्या धर्माचा विचार करता आला. किंवा आपण चिंतनाकरता घेतलेला हा सर्वधर्मांपरित्यज्य मामेकम शरणं व्रज हा जो श्लोक आहे, या श्लोकातही परमात्म्याचे काही धर्म आपल्याला सांगितलेले पाहायला सापडतात. विचार त्याच्या संबंधानं थोडासा आपण पाहिला. परमात्म्याने काय सांगितलं? सर्व धर्माचा त्याग कर. सर्व धर्माचा त्याग कर याचा अर्थ सर्व धर्म नाही, सर्व धर्म शब्दातून या ठिकाणी अज्ञान सांगायचं आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्यामध्ये असं सुरुवातीला सांगितलं, तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. धर्माधिकाला विणारं प्रसवणारं स्वर्ग नरकाची सूचना देणाऱ्या धर्माधिकाला धर्म अधर्माच्या योगानेच आपल्याला स्वर्ग नरकाची सूचना मिळते. आपल्याकडून धर्माचा आचार झाला की लगेच समजावं आपल्याला स्वर्ग मिळणार आहे, आणि आपल्याकडून अधर्माचं आचरण झालं की लगेच आपल्याला सूचनाशास्त्र देऊन टाकतं तुला नरक मिळणार आहे. असं स्वर्ग नरकाची सूचना देणारे धर्म अधर्म यांना विणारं म्हणजे प्रसवणारं असं अज्ञान आहे. आपण त्याच्या संबंधातली थोडीशी कारण परंपरा पाहिली. आपल्याला देह प्राप्त झाला तर सुखदुःखासाठी, सुखदुःख जी निर्माण झाली ती पापपुण्यातून, पापपुण्य निर्माण झाली ती धर्माधर्मातून, धर्म आणि अधर्म जे निर्माण झाले ते रागद्वेषातून, रागद्वेष जे निर्माण झाले ते अनुकूल प्रतिकूल ज्ञानातून, अनुकूल प्रतिकूल ज्ञान जे निर्माण झालं ते भेदज्ञानातून, आणि भेदज्ञान जे निर्माण झालेलं आहे ते अज्ञानातून. म्हणजे धर्माधर्मादिकाला जन्म देणारं मूळ कारण आहे अज्ञान. ही शृंखला वेदांतानं आपल्याला सांगितलेली पाहायला सापडते. त्या अज्ञानाचा नाश कर हे सांगण्याकरता म्हणून भगवंतांनी सांगितलं, सर्व धर्माचा तू परिहार कर बाबा, सगळ्या धर्माचा त्याग कर. सगळ्या धर्माचा त्याग कर याचा अर्थ धर्म अधर्मादिकाला जन्म देणारं मूळ कारण असलेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा तुला आत्तापर्यंत मी जे गीतेचं तत्त्वज्ञान सांगितलं या ज्ञानाच्या आधारानं तू परिहार कर बाबा. याच्यातून सांगायचं काय आहे? याच्यातून आपण जर विचार केला, विठोबाच्या धर्माचा जर विचार केला तर सगळ्या धर्म अधर्माला जन्म देणारं जे अज्ञान, त्या अज्ञानाचा निराश देवाने आमच्याकरता करून द्यावा. हा विठोबाचा धर्म, त्याला देवाने जागं राहिलं पाहिजे. मामेकम शरणं व्रज. पुढं देवाने सांगितलं मला एकट्याला शरण जा, माझ्या मूळ रूपाला शरण जा, असं भगवंताचं जे म्हणणं आहे त्याच्या आधारानं आपण असा विचार केला की परमात्म्याच्या त्या मूळ रूपाला आम्हाला शरण जायचं आहे, पण आम्ही शरण जाऊ शकत नाही. देवाने आपल्या शरणागतीमध्ये आम्हाला आणावं, आपल्या शरणागतीमध्ये देवाने आम्हाला प्रवृत्त करून घ्यावं, कारण आम्ही मार्जार शिशु न्यायाचे भक्त आहोत. असं काल आपण थोडंसं पाहिलं होतं. मांजरीचं पिलू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना सगळी जबाबदारी जशी मांजरीची आहे, तसं परमार्थाच्या शेवटच्या मुक्कामापर्यंत नेऊन पोहोचवताना आमची सगळी जबाबदारी परमात्म्यावर असल्यामुळं परमात्म्याने आम्हाला त्याच्या शरणागतीमध्ये प्रवृत्त करून घ्यावं, या त्याच्या धर्माला त्यानं जागावं, असा एक अर्थ आपण पाहिला होता. आणि त्याच्यानंतर देवाने सांगितलं, एकदा अज्ञानाचा निराश झाला, एकदा माझ्या मूळ रूपाला तू एकत्वानं शरण आलास की मी तुला सर्व पापातून मुक्त करेन. अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी. ही जी देवाची प्रतिज्ञा, या प्रतिज्ञेच्या आधारानं आपण असा देवाचा धर्म सिद्ध केला की भक्त एकदा परमात्म्याला शरण गेला की परमात्मा त्याला सगळ्या दोषातून मुक्त करतो, आणि सगळ्या दोषातून मुक्त करणं हा देवाचा धर्म आहे. आणि या धर्माला देवानं जागावं, या अर्थानं विठोबाचा धर्म जागो या शब्दाची नामदेवाच्या प्रवृत्ती आहे, असा एक आपण विचार केला होता. आणि शेवटी देवाने या श्लोकात सांगितलं, मा शुचहा, अर्जुना तू शोक करू नकोस. म्हणजे शोक राहित्य प्राप्त करून देणं, आपल्या भक्ताला शोकरहित अवस्थेला प्राप्त करून देणं, हाही भगवंताचा एक प्रकारचा धर्म आहे. आणि याही धर्माला देवाने जागावं असा विचार आपल्याला या वचनाच्या आधारानं करता आला. बरं का, आपण काल थोडासा विचार करत असताना विठोबा कोण आहे याच्या मूळ रूपाच्या ठिकाणी धर्माचा विचार करता येतो का? तर त्याचं मूळ रूप आहे परब्रह्मन. ते परब्रह्म निर्धर्मक आहे, त्याच्या ठिकाणी कोणत्याही धर्माचा विचार करता येत नाही. ते की अनाम अजाती अशीच त्याची वर्णनं संतांनी शास्त्रांनी केलेली आपल्याला पाहायला सापडतात. अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम तथा अरसम नित्यम
अगंधवच्चयत वगैरे वगैरे त्या परमात्म्याचं वर्णन उपनिषदांनी केलं. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय जे आहेत, जे गुणरूपानं जगाच्या समोर प्रस्तुत होतात, त्यापैकी एकही गुणाचा संबंध परमात्म्याच्या ठिकाणी नाही. परमात्म्याच्या ठिकाणी शब्द नाही, म्हणून परमात्मा ऐकू येण्याचा प्रसंग नाही. परमात्म्याच्या ठिकाणी स्पर्श नाही, म्हणून परमात्म्याचं आपल्याला वाच्य प्रत्यक्ष होत नाही. शब्द, स्पर्श, रूपाचा विचार जर आपण करायला लागलो, परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं रूप नसल्यामुळं परमात्म्याचं चाक्षुष प्रत्यक्ष आपल्याला होत नाही. बरं का. शब्द, स्पर्श, रूपाच्या नंतर येणारा विषय आहे रस. रस नावाचा विषय परमात्म्याच्या, रस नावाचा गुण परमात्म्याच्या ठिकाणी नसल्यामुळं परमात्म्याचं रासन प्रत्यक्ष होत नाही. आणि देवाच्या ठिकाणी गंध नावाचा गुण नसल्यामुळं देवाचं घ्राणज प्रत्यक्षही आपल्याला होत नाही, असं वेदांतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय परमेश्वरानं दिलेली आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयाच्या ग्रहणाकरता ही ज्ञानेंद्रिय दिलेली आपल्याला पाहायला सापडतात. आपल्याला देवाने कान दिला तो शब्द ऐकण्याकरता, आपल्याला देवाने डोळा दिला ते रूप पाहण्याकरता. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयापैकी एका विषयाचं प्रत्यक्ष संपादन करण्याकरता एका इंद्रियाची उपलब्धी भगवंताने आपल्याला करून दिलेली आहे. पण परमात्म्याच्या ठिकाणी या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5ही विषयापैकी, म्हणजे 5ही गुणापैकी एकाही गुणाची उपलब्धी जर नसेल तर तो परमात्मा कोणत्या इंद्रियाने आपल्याला कळायचा बोला. कोणत्या इंद्रियानं कळत नाही, कोणत्याही इंद्रियानं तो परमात्मा कळत नाही. म्हणून त्या परमात्म्याला अनिर्देश्य म्हणतात. त्याचा निर्देश करता येत नाही. ज्ञानोबाराने सुद्धा कसं बोटानं दाखवू तुला, देवा तुझा निर्देश कसा करू या अर्थानं. बोटानं दाखवणे हा निर्देश करणे या अर्थाचा शब्द आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कसं बोटानं दाखवू तुला, देवा तुझ्या ठिकाणी शब्दस्पर्शाने कोणत्याही गुणाचा सद्भाव जर नसेल तर कशा पद्धतीनं देवा तुझा निर्देश करायचा, कसं तुला बोटाने दाखवायचं. हा विषय काय सांगतो, हे सगळं चिंतन आपल्याला काय सांगतं, परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या धर्माचा सद्भाव नाही. कोणताही धर्म, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धर्म नाही. आणि परमात्मा पंढरीनाथाचं तरी ब्रह्म म्हणून वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. आपण काल त्याच्याबद्दलची प्रमाणं पाहिली. नेणो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरासे आले, भक्ते पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी, तो हा विठोबा निधान, किंवा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का. ही सगळी प्रमाणं परमात्मा पंढरीनाथाला परब्रह्म ठरवणारी आपल्याला पाहायला सापडतात. बरं का. ते प्रबोध सुधाकर ग्रंथामध्ये जगद्गुरू शंकराचार्याने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला एकदा ब्रह्म म्हणलं. आचार्याने सांगितलं की श्रीकृष्ण दुसरा कोणी नाही. यदुकुलतिलकः स एवायम. बरं का. भूतेष्वंतर्यामी ज्ञानमयः सच्चिदानंदः प्रकृतेः परः परात्मा यदुकुलतिलकः स एवायम. तोच हा यदुकुलतिलक असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा. कोण आहे हा? हा भूतेषु अंतर्यामी, सर्व भूतांचा अंतर्यामी म्हणून ज्या परमात्म्याची प्रसिद्धी आहे तोच हा यादवाच्या कुळात निर्माण झालेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. भूतेषु अंतर्यामी ज्ञानमय, हा ज्ञानरूप म्हणून ज्या परमात्म्याची प्रसिद्धी आहे तोच हा श्रीकृष्ण आहे. सच्चिदानंद, हा सच्चित आनंद म्हणून ज्या परब्रह्माची प्रसिद्धी आहे ना, तेच हे श्रीकृष्ण तत्व आहे. हां, भूतेषु अंतर्यामी ज्ञानमय सच्चिदानंद, प्रकृते हे परहा परात्मा, प्रकृतीच्याही पलीकडचा असलेला परमात्मा म्हणून ज्याची प्रसिद्धी आहे ना, ते परब्रह्म म्हणजेच यादवाच्या कुळात जन्माला आलेला हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. असं वर्णन श्रीकृष्णाच्या संबंधात जेव्हा जगद्गुरू शंकराचार्यांनी केलं, समोर बसलेली त्यांचे साधक मंडळी काही सामान्य नव्हते. कोणी हस्तामलकाचार्य, पद्मपादाचार्य, हे सगळे त्रोटकाचार्य, हे सगळे आचार्य यांच्याकडे बघायला लागले आणि ते म्हणतात असं कसं म्हणता, परब्रह्म कुठं आणि हा श्रीकृष्ण कुठं. परब्रह्माच्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचा धर्म सांगता येत नाही आणि या श्रीकृष्णाच्या ठिकाणी तरी सगळेच धर्म सांगता येतात. मग या दोघांचं ऐक्य सांगता कसं. आचार्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले आणि सगळ्यांना विचारलं, का रे बाबांनो, मी जे बोललो आत्ता त्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका आहे का? श्रीकृष्णाची परब्रह्म रूपता विचारात घेताना तुम्हाला काही त्याच्यामध्ये वेगळं वाटतं का? तुम्हाला हे बरोबर वाटत नाही का माझं बोलणं? असं आचार्याने विचारल्यावर लोक म्हणायला लागले, सगळे शिष्य त्यांचे म्हणायला लागले, महाराज बोलणं कसं आहे तुमचं तुम्हीच पहा ना. तुम्ही काय म्हणता, हा श्रीकृष्ण परमात्मा हा परब्रह्म आहे, हे कसं बोलणं आहे? आचार्याने सांगितलं, शंका का आली सांगा. श्रीकृष्णामध्ये आणि परब्रह्मामध्ये तुम्हाला वेगळेपणा काय दिसला? ऐका,
श्रीकृष्ण आणि परब्रह्म याच्यातला वेगळेपणा दाखवण्याकरता त्या समोर असलेल्या शिष्यांनी जे विकल्प उपस्थित केले ना, पांडुरंगाला परब्रह्म म्हणताना तेच विकल्प आपल्यासमोर येऊ शकतात म्हणून हे बोलायला लागलो बरं का. आचार्यांना आचार्यांनी विचारलं, सांगा ना श्रीकृष्णाला परब्रह्म म्हणत असताना तुम्हाला काय अडचणी येतात ते माझ्यासमोर बोला ना. मग त्याने अडचणी सांगितल्या. ननु सगुणः दृश्यतनुः तथा एकदेशाधिवासश्च सकथम भवेत परात्मा प्राकृतवद रागरोषयुतः. आचार्यांना त्याने सांगितलं, हा श्रीकृष्ण परमात्मा त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर हा कसा दिसतो, हा सगुण आहे, हा सगुण आहे. आणि परब्रह्माच्या बद्दल जर चिंतन आपण करायला लागलं तर परब्रह्म निर्गुण म्हणून सांगितलं जातं. मग निर्गुण आणि हा सगुण या दोघांना एक कसं म्हणता तुम्ही. ननु सगुणः दृश्यतनुः. दुसरा विकल्प त्याने असा मांडला की हा परमात्मा, हा श्रीकृष्ण जो आहे ना, याच्याकडं पाहिल्याच्या नंतर याचं शरीर दिसणार आहे, हो, हा दृश्य तनु आहे. आणि परमात्म्याचं वर्णन करताना उपनिषद सांगतात की बाबा तो अदृश्य आहे. यत्तत् अदृश्यम अग्राह्यम अनपरम अबाह्यम, हे श्रुतीनं त्याचं वर्णन केलेलं आहे. अदृश्य आहे तो, दृश्य नाही आहे. मग हा तरी दृश्य आणि परब्रह्म तर अदृश्य, दोघांची एकरूपता मानता कशी. सगुणः दृश्यतनुः. तिसरा विकल्प सांगितला एकदेशाधिवासश्च. हा श्रीकृष्ण एकदेशाधिवास आहे, एका ठिकाणी असतो. एका ठिकाणी असतो त्यावेळेला तो दुसऱ्या ठिकाणी नसतो. तो द्वारकेत होता तेव्हा गोकुळातल्या लोकांना विरह होता, तो मथुरेत असताना गोकुळातल्या लोकांना विरह होता. हा विरह असायचं कारण काय. तो जर सर्व देशाधिवास असता तर त्याच्या विरहाचं कारणच नव्हतं. म्हणजे हा श्रीकृष्ण परमात्मा एकदेशी आहे, परब्रह्म मात्र सर्वव्यापक आहे. मग सर्वव्यापक परब्रह्म, एकदेशी असणारा कृष्ण, या दोघांचं ऐक्य सांगता कसं. आणि शेवटचा विकल्प सांगितला प्राकृतवद रागरोषयुतः. सामान्य जीवाप्रमाणे, प्रकृतीयुक्त असलेल्या जीवाप्रमाणे, त्रिगुणाच्या मर्यादेत सापडलेल्या जीवाच्या प्रमाणे या कृष्णाच्या ठिकाणी रागरोष दिसतात. हा कधी कोणावर प्रेमही करताना दिसतो, हा कधी कोणावर रागावतानाही दिसतो. आणि परब्रह्माचा विचार जर केला तर न मे द्वेष्योस्ति न प्रियः समोहम सर्वभूतेषु. परमात्म्याने सांगितलं की नाही ब्रह्मरूपानं, मी सर्वांच्या बाबतीत समान आहे, मला कोणी द्वेष्य नाही, कोणी प्रिय नाही. कोणाच्या संबंधानं रागरोष निर्माण होणं हे परब्रह्माच्या ठिकाणी दिसत नाही. याच्या ठिकाणी, कृष्णाच्या ठिकाणी तरी रागरोष दिसतात. काय म्हणायचं तुम्हाला सांगा ना, याला परब्रह्म कसं म्हणता तुम्ही. असा आचार्यांना विकल्प विचारल्याच्या नंतर आचार्याने सांगितलं, तुमचे विकल्प संपले का. श्रीकृष्णाला परब्रह्म म्हणताना तुम्ही माझ्यासमोर ज्या 4 अडचणी उपस्थित केल्या, या 4 अडचणीच्या पेक्षा अजून काही अडचणी आहेत का. एवढ्याच अडचणी. आचार्यांना शिष्याने सांगितलं, महाराज आत्ता तरी आम्हाला एवढ्याच अडचणी दिसतात, या विकल्पाचं निराकरण करा. मग श्रीकृष्ण परमात्म्याला परब्रह्म म्हणायचं की नाही. आपल्या आज्ञेप्रमाणे आम्ही तर मानून आहोत. आपण आम्हाला सांगता आहात की श्रीकृष्ण परब्रह्म, आम्ही शिष्य आहोत. गुरुनी सांगितलेला शब्द, गुरुची मान्यता ती आमची मान्यता, याच्यात वाद नाही. गुरुनी सांगितलेला शब्द आमच्याकरता प्रमाण आहे. आम्ही कृष्णाला परब्रह्म म्हणू, पण त्याला परब्रह्म म्हणत असताना आमच्या अंतःकरणाला काही शंका येतील, संशय येतील. गुरुसमोर विचारणं आमचं कर्तव्य म्हणून आम्ही विचारलं. आचार्याने सांगितलं, सांगतो ना म्हणे, श्रीकृष्णाला तुम्ही सगुण समजता पण तो सगुण नाही. कृष्णाला तुम्ही दृश्यतनु समजता पण तो दृश्यतनु नाही. कृष्णाला तुम्ही एकरेषाधिवास समजता पण तो एकरेषाधिवास नाही. आणि कृष्णाला तुम्ही रागरोषयुक्त समजता, तो रागरोषयुक्तही नाही. मग त्याला परब्रह्म म्हणायला काय अडचण. आचार्यांच्या शिष्याने सांगितलं, महाराज या 4 विकल्पाचं निराकरण जर तुम्ही कृष्ण चरित्राच्या आधारानं करून दिलं, आम्ही मान्य करू की बाबा श्रीकृष्ण परब्रह्म आहे. कसं कसं आहे सांगा आता. श्रीकृष्ण तर आम्हाला सगुण दिसतो, त्याच्या ठिकाणी गुणाचा संबंध दिसतो, तो सगुण नाही असं कसं म्हणता सांगा. आचार्याने सांगितलं, एक उदाहरण सांगतो म्हणे तुम्हाला त्याच्याकरता. आचार्याने सांगितलं, हे लक्षात घ्या, कृष्ण चरित्रामध्ये भगवंताने एका दिवशी खोडी केली म्हणून देवाला यशोदा मातेनं उखळाला बांधायचं ठरवलं. हे चरित्र माहिती आहे तुम्हाला. माहिती म्हणे, सगळ्या लोकांनी सांगितलं माहिती आहे. कृष्णाला उखळाला बांधायचं यशोदेनं ठरवलं. ते यशोदेनं उखळाला देवाला बांधावं असं ठरवल्याच्या नंतर उखळासमोर कृष्णाला उभं केलं. एक दोर घेतला. गवळ्याच्या घरात दोराला काय कमी. जनावरांना बांधायला, गाईला बांधायला जी दावी लागतात त्याच्यातलं एक दावं यशोदेनं उचललं. एक दावं उचललं आणि यशोदा माता ते दावं देवाच्या पोटासमोरून धरून उखळाच्या मागून आणून समोर गाठ द्यावी या भावनेनं गाठ मारायला गेली तर ते दोर कमी पडला. तदपि द्व्यंगुलम न्यूनम, 2 बोट दोर कमी पडला.
भागवतात शब्द येतात 2 बोट दोर कमी पडला. आता 2 बोट दोर कमी पडल्यावर यशोदेनं दुसरा दोर घेतला, त्या पहिल्या दोराला जोडला आणि परत बांधायचा प्रयत्न केला. तर पहिला 1 दोर असताना 2 बोट जे दावं कमी पडत होतं गाठ द्यायला, 2 दावी एका ठिकाणी आल्याच्या नंतर सुद्धा तदपि द्व्यंगुलम न्यूनम, पुन्हा 2च बोट कमी दिसायला लागलं. तिसरं दावं, चौथं दावं, अशी अनेक दावी तिने यशोदा मातेने एकाला एक जोडून बांधण्याचा प्रयत्न केला कृष्णाला. प्रत्येक वेळेला 2च बोट दावं कमी दिसत होतं. आचार्यांनी एवढंच चरित्र सांगितलं. तुम्हाला हे चरित्र माहिती आहे का म्हणून विचारलं आणि सगळ्या लोकांना सांगितलं. आचार्य म्हणतात तो दाव्याने बांधला गेला का? दाव्याने बांधता येतो का? त्याला बांधता येतं का? यशोदेच्या हातानं तो यशोदेच्या प्रेमापोटी शेवटी बंधन करून घेतो, तो भाग वेगळा. पण बराच वेळपर्यंत यशोदेला त्यानं बांधू दिलं का? नाही. यशोदेला त्याला बांधणं शक्य झालं का? नाही. दावं घेऊन यशोदा माता त्याला बांधण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो दाव्याने बद्ध होतो का? होत नाही. आचार्याने सांगितलं संस्कृतात दोराला गुण म्हणतात. संस्कृतात दोराचं नाव गुण आहे आणि त्या गुणाने युक्त करून देवाला बांधायचं ठरवलं होतं. तेव्हा दोराने देव बांधला गेला नाही, म्हणजे गुण म्हणून प्रसिद्ध असलेल्या दोराने तो सहित झाला नाही, म्हणून तो सगुण नाही. सगुण नाही, सगुण नाही म्हणजेच तो निर्गुण आहे असा त्याचा अर्थ झाला. किंवा त्रिगुणाच्या मर्यादेत सापडणारी जर वस्तू असती तर ती वस्तू दोराने बांधता आली असते, पण त्रिगुणाच्या मर्यादेच्या पलीकडं परमात्मा असल्यामुळे त्याला दोरानं बंधन झालं नाही. झालं सगुणत्वाचं निरसन झालं. श्रीकृष्णाला तुम्ही सगुण समजता पण तो सगुण नाही. पांडुरंगाकडे चला, पांडुरंगाला तरी सगुणता आहे का? आपल्याला तो सगुण दिसतो हो, पण पांडुरंगाच्या ठिकाणी सगुणता आहे का? ते नरहरी महाराजांचं चरित्र येतं पा. नरहरी सोनार परमात्मा पंढरीनाथाचे भक्त होऊन गेले. अगोदर ते पंढरीनाथाचे भक्त नव्हते, ते शंकराचे भक्त होते, महादेवाचे भक्त होते. मल्लिकार्जुनाच्या मंदिरामध्ये त्यांची सतत आराधना चालू असायची. सोनार म्हणून कलाकार म्हणून उत्तम कलाकार होते. गावामध्ये एक व्यापारी आला पंढरपूरमध्ये. त्या व्यापाऱ्यानं पांडुरंगाला नवस केला होता की मला पुत्ररत्न होऊ दे, तुझ्या सेवेला येतो आणि तुझ्या सेवेमध्ये सोन्याचा करदोडा तुला समर्पण करतो, रत्नजडीत सुवर्णाचा असा कडदोरा देवा तुला समर्पण करेन. पांडुरंगाला नवस केला. पांडुरंगाला नवस काय केला? सोन्याचा कडदोरा समर्पण करीन. दुसऱ्या एका बाईने कोणीतरी सोन्याची कुंची वाहीन म्हणून सांगितलं होतं म्हणे. माहिती आहे का तुम्हाला सोन्याची कुंचीचं काही प्रकरण? एका बाईनं देवाला नवस केला, देवा मला मुलगा होऊ दे, तुला सोन्याची कुंची वाहीन. पुढं पोर झालं, देव प्रसन्न झाला, देवाने मुलगा दिला हिला. बाईनं हुशारी केली को पोराचंच नाव सोन्या ठेवलं. पोराचं नाव सोन्या ठेवून 6 महिने त्याच्या डोक्यावर ती कुंची बांधून लेकरू घेऊन देवाच्या दर्शनाला गेली आणि देवाला म्हणायला लागले, देवा हा सोन्या ही त्याची कुंची तुला समर्पण. असं त्या व्यापाऱ्यांनी केलं नाही. सोन्याचा करदोडा म्हणजे पोराचं नाव सोन्या ठेवून त्याचा करदोडा जुना देवाला समर्पण करायचा असला विचार त्यांनी केला नाही त्या व्यापाऱ्याने. खरंच सोनं नेलं, हिरे नेले. परमात्मा पंढरीनाथाला कटीसूत्र समर्पण करण्याचा विचार केला आणि तिथं गावात चौकशी केली की देवाला बरोबर मापाचा करदोडा करून देणारा चांगला कलाकार पाहिजे. कोण? लोकांनी सांगितलं इथं नरहरी सोनार नावाचा एक सोनार राहतो, आम्हाला बाकी काही माहिती नाही, तो कलाकार म्हणून चांगला आहे. तुम्हाला करदोडा कोणाला करायचा आहे? पांडुरंगाला. तो करत नाही. का करत नाही? तो शैव आहे, भगवान शंकराचा उपासक आहे. पांडुरंगाचं दर्शन नाही हो, पांडुरंगाच्या शिखराकडे तो बघत नाही, कट्टर शैव आहे. त्याच्यामुळे तो तिथं येत नाही. म्हणे काय करायचं तुमचं तुम्ही बघा. या व्यापाऱ्याने सांगितलं काय त्याच्यात, एकदा जाऊन विनंती करायला काय अडचण आहे आपल्याला. उत्तम कलाकार जर तोच असेल तर त्याच्याकडूनच आपण कडदोरा करून घ्यायचा. म्हणून तो गेला. नरहरी महाराजाकडे गेल्याबरोबर नरहरी महाराजांनी त्याचं स्वागत केलं. या म्हणे बसा. बसवल्यावर विचारलं कोण आपण? त्यानं सांगितलं अमक्या गावचा आहे, व्यापारी आहे. कशा करता इथं आलात? मी पांडुरंगाला नवस केला होता आणि फेडायला आलो. फेडा म्हणे, जाऊन फेडा देवाचा नवस. आमचा काही देवाचा संबंध नाही म्हणे, मी शिवाचा भक्त आहे, मल्लिकार्जुनाचं मंदिर समोर आहे, माझं घर इथं समोरच आहे देवाच्या, इथंच राहतो देवाची सेवा करतो. त्यांनी सांगितलं मला करदोडा करून द्याल की नाही? ते म्हणाले मी सोनार आहे, आपण जर मला करदोडा करायला सांगितला तर मी मजुरी घेईन, सोनं घेईन तुमच्याकडून, करदोडा करून देईन म्हणे, पण माप तुम्ही आणून द्या, देवाच्या कमरेचं माप तुम्ही आणून द्या.
व्यापाऱ्याने सांगितलं ठीक आहे. त्यांनी माप आणलं, तो दोरा लावला देवाच्या कमरेला, बरोबर ते टेप वगैरे नसेल त्या काळात, म्हणून दोरा लावला देवाच्या कमरेला आणि ते आणून दिलं. हे एवढं एवढं माप आहे, या मापाचा कडदोरा मला करून द्या. त्यांनी कडदोरा बरोबर त्या मापाचा करून दिला. त्या व्यापाऱ्याच्या समोर दोऱ्याला तो कडदोरा लावून दाखवला, त्याच्या हातात दिला आणि सांगितलं घेऊन जा. व्यापाऱ्याने कडदोरा नेला, पांडुरंगाची महापूजा केली आणि अलंकार समर्पण करताना देवाला तो कडदोरा समर्पण करायचा, तर तो कडदोरा असा कमरेला बसेच ना, तो गळूनच पडायला लागला, म्हणजे मोठा झाला. मोठा झाला म्हणून व्यापाऱ्याने परत नरहरी सोनाराकडे आणला आणि सांगितलं थोडासा मोठा होतो हो, थोडासा लहान करून द्या. त्यांनी लहान करून दिला. लहान केल्याला तो लहानच व्हायला लागला, तो बसेच ना. लहान केला की लहान व्हायचा, मोठा केला की मोठा व्हायचा. कमरेला काही तो कडदोरा बसेच ना. अशी अवस्था जेव्हा झाली तेव्हा त्या व्यापाऱ्याने कंटाळून सांगितलं नरहरी महाराजांना, बाबा चला ना मंदिरात तुम्ही, बरं तुम्हाला जर देवाचं मुख पाहायचं नसेल तर मी एक काम करतो म्हणे, तुमचे डोळे बांधतो, तुम्हाला तिथपर्यंत नेतो, तुम्ही फक्त माप घ्यायचं काम करा ना, बघू नका ना आमच्या देवाला, भजू नका ना त्याला. नरहरी महाराजांनी सांगितलं ठीक आहे बाबा, तुमचं काम करून द्यायचं, स्वीकारले काम करावं लागेल, म्हणून मला मंदिरात त्या देवाच्या यावं लागेल, पण मी देव पाहणार नाही, माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून मला घेऊन जा. नरहरी महाराजांनी त्याच्या डोळ्यावर, नरहरी महाराजाच्या डोळ्यावर त्यानं पट्टी बांधली. त्या व्यापाऱ्यानं हाताला धरून त्यांना मंदिरात नेलं, पांडुरंगाच्या मूर्तीसमोर उभं केलं आणि सांगितलं इथं इथं हात त्यांच्या देवाच्या कमरेला लावले, सांगितलं ही देवाची कंबर आहे, आपण माप घ्या. नरहरी महाराज जेव्हा माप घ्यायला गेले तेव्हा देव, पांडुरंग, मूर्ती, कंबर असं काहीतरी हाताला लागण्याच्या ऐवजी त्यांना शिवलिंगच हाताला लागायला लागलं. त्यांनी विचार केला काय या व्यापाऱ्याने मला फसवलं तर नाही, पांडुरंगाचं माप घ्यायला म्हणून मला शिवमंदिरात तर याने आणलं नाही, असा विचार करून डोळ्यावरची पट्टी थोडी बाजूला केली. लगेच पांडुरंगाचं रूप दिसल्यावर त्याने पट्टी चटकन डोळ्यावर चढवली आणि पुन्हा चाच पडून बघायचा प्रयत्न केला तर शिवलिंग. मग क्षणात लक्षात आलं की बाबा हरिहरात्मक अशा पद्धतीचा हा देव आहे. हरिहरा भेद नाही नये करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. हे जे हरिहराच्या ऐक्याचं वर्णन संतांनी केलेलं आहे, हे ऐक्य दाखवणार आहे देव, हा देव आहे. ही देवाची मूर्ती हरिहरात्मक आहे. मी आत्तापर्यंत शिवाचा भक्त जरी असलो तरी याच्या पुढं शिवाचं रूपही ज्या देवाने आपल्या स्वरूपामध्ये दाखवलेलं आहे त्या देवाची आता मी याच्या पुढं उपासना करणार, म्हणून ते विठ्ठलाचे भक्त झाले. नरहरी महाराजाच्या जीवनातली कथा आहे. मी कशाकरता सांगितली, हा पांडुरंग सगुण नाही याच्याकरता. मापाचा केलेला कडदोरा कधी लहानही पडतो आणि कधी मोठाही होतो, हे कधी होतं, तो देव सगुण नाही म्हणून हे होतं. त्यानं कटीसूत्र बांधून घेतलंच नाही बराच वेळपर्यंत, याचा अर्थ तो सगुण झाला नाही. दृश्यतनु हो, जगद्गुरू शंकराचार्यासमोरचा दुसरा विकल्प शिष्यांचा होता, हा श्रीकृष्ण परमात्मा दिसणारा आहे, दिसणारा आहे. आचार्याने सांगितलं कृष्णाला दिसणारा समजता कसं तुम्ही, हा दिसतो, सगळ्यांना दिसतो का हो, सगळ्यांना दिसत नाही. ज्याचं पुण्य आहे, ज्याची भक्ती आहे, ज्याचं ज्ञान आहे त्याला परमात्मा परब्रह्माला तुम्ही अदृश्य का म्हणता, ते दिसतच नाही म्हणून अदृश्य म्हणता का ज्ञान दृष्टी वाचून दिसत नाही म्हणून अदृश्य म्हणता. चर्मदृष्टीला अदृश्य आहे परब्रह्म. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले पाहिजे, अतिंद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञानदृष्टीची या भागा फिटले. ते परब्रह्म स्वरूप कसं आहे, अतिंद्रिय, इंद्रियाच्या पलीकडचं, इंद्रियाच्या पलीकडचं तर ग्रहण कसं होणार, ज्ञानदृष्टीची या भागा फिटले. ज्ञानदृष्टीलाच ते गोचर होतं. ज्ञानाच्या दृष्टी वाचून परमात्मा दिसतच नाही, म्हणून ज्ञानाचा डोळा ज्याला प्राप्त झाला त्यालाच डोळस म्हणावं, हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसु तो वीरेशा, हे स्तुतीनो हे बहुवसा भाग्याचा तो. ज्ञानाचा डोळा ज्याला प्राप्त झाला तो डोळसामध्ये श्रेष्ठ आहे. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी वीरे, ज्ञानाचा डोळा ज्याला प्राप्त झाला तो डोळस आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं जर आपण ऐकलं तर ही ज्ञानाची दृष्टी ज्याला प्राप्त झाली त्याला परब्रह्म दिसतं. तो डोळस असल्यामुळं त्याला परब्रह्म दिसतं, आणि ज्ञानाची दृष्टी नसेल त्याला परब्रह्म दिसत नाही. म्हणजे परब्रह्माची अदृश्यता कशी आहे, सामान्याच्या दृष्टीला दिसत नाही म्हणून अदृश्य, विशेष दृष्टीला तर तेही दिसणार आहे. तसं श्रीकृष्णाकडे बघा, श्रीकृष्णसुद्धा सामान्य दृष्टीला दिसत नाही, विशेष भक्तियुक्त दृष्टी घ्यावी तेव्हा तो दिसतो, नाहीतर दिसतो का श्रीकृष्ण? बघा ना तुम्ही, अहो श्रीकृष्ण परमात्म्याचं विश्वरूप अर्जुनाला देव दाखवत असताना तरी सुरुवातीला दिसलं का? काही दिसलं नाही, काही दिसलं नाही. मग अर्जुनानं देवाला सांगितलं, देवा हे काय चाललंय तुमचं?
आंधळ्यापुढं नाच करावा हे योग्य नाही. मला ज्ञानाची दृष्टी, विश्वरूप पाहण्याकरता लागणारी दृष्टी न देता मला विश्वरूप ते मी दाखवायला लागला, हे बरोबर नाही. देवा मला दृष्टी द्या आणि मग विश्वरूप दाखवा. यद विश्वरूप दर्शन समये पार्थाय दत्तवान भगवान दिव्यम चक्षुः तस्मात् अदृश्यता युज्यते नृहरौ. आचार्यांची प्रबोध सुधाकरातली भाषाशी आहे. विश्वरूप दर्शनाच्या प्रसंगामध्ये भगवंताला अर्जुनाला दिव्य दृष्टी द्यावी लागली आणि मग ते रूप दिसलं. याचा अर्थ काय झाला? भगवंताचं श्रीकृष्ण रूपसुद्धा अदृश्य आहे. भक्तियुक्त दृष्टीलाच परमात्मा दिसतो, इतराच्या दृष्टीला, सामान्य दृष्टीला परमात्मा दिसत नाही. एक कथा आहे, ते पहा. एक कथा म्हणजे एक चरित्र. एक 100-150 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे उत्तरेमध्ये. एक लहानशा गावामध्ये एक म्हातारा माणूस, त्याची बायको, दोघं घरामध्ये, तिसरा माणूस नाही, आणि या दोघांनी काहीतरी मोलमजुरी करावी, त्याच्यावर यांची उपजीविका चालायची. दोघंही मोलमजुरीला रानात जायचे, संध्याकाळी घरी यायचे, स्वयंपाक व्हायचा, जेवण व्हायचं. जेवण झाल्याच्या नंतर या दोघांनी नामस्मरण करायचं. थोडं भगवंताची भक्ती होती अंतःकरणामध्ये, देवाचं नामस्मरण करायचं आणि मग विश्रांती घ्यायची. हा क्रम रोजचा. एका दिवशी त्यांच्याकडे एक भगवत भक्ताचं आगमन झालं. त्या भगवत भक्ताने संध्याकाळी जेवण करून झोपायच्या आधी हे दोघं नवरा बायको बसून देवाचं नामस्मरण करीत बसलेले पाहिलं आणि त्यांनी विचारलं, तुम्ही नामस्मरण करता? हो म्हणे. रोज करता? हो म्हणे. नामस्मरणाच्या बद्दल नियम असा एक सांगितला जातो की हे आपण जे काही जप नामस्मरण करतो ते मोजून ठेवावं. तुम्ही मोजून करत नाही? नाही म्हणे. थोडंसं मोजत चला. माझी तुम्हाला सूचना आहे की तुम्ही मोजत चला, असं त्या वैष्णवानं सांगितलं. त्या सज्जनाने सांगितल्यावर नवरा बायकोने सांगितलं, ठीक आहे उद्यापासून मोजून करू म्हणे. आता मोजायचं म्हणजे त्याच्याकरता माळ घ्यावी, इतक्या माळा जप झाला हे म्हणत बसावं, हे त्यांना माहिती नव्हतं. म्हणून त्यांनी मोजायकरता काय करावं, स्वतःसमोर थोडंसं धान्य घ्यायचं आणि एक देवाचं नाम घेत एक धान्याचा कण असं बाजूला करायचा. गहू वगैरे घेतले की एकदा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम, मणी जसा ओढावा तशा पद्धतीनं त्यांनी धान्याचा कण ओढायला सुरुवात केली. धान्याचा कण ओढून झोप आली की आपल्याकडून किती नामस्मरण झालं याची संख्या असावी, याच्याकरता ते धान्य मोजायचं. वाटीभर, मग पावशेर, पावशेराच्या नंतर 1 शेर, असं होता होता त्यांच्याकडून 5-5 शेर भजन व्हायला लागलं. नवरा बायकोत होड लागायची. मी आता आज किती, तुझं किती झालं? माझं 5 शेर, माझं 4 शेर, उद्या मी 5 शेर करीन. असं करता करता 5-5 शेर हे भजन करायला लागले. बरं का. पुढं काय झालं, या म्हाताऱ्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दृष्टांत देऊन असं सांगितलं की बाबा, तुमच्या गावाच्या बाजूला मी आलो आहे गाई राखत आणि मला थंडी वाजते, एखादी घोंगडं मिळालं तर बरं होतं. म्हातारा झोपेतून उठला आणि घोंगडं रानात टाकून आला. जिथं देवाचं दर्शन झालं होतं तिथं घोंगडं टाकून आला. गावातल्या लोकांना वाटलं म्हाताऱ्याची बुद्धी चळली, साठी बुद्धी नाठी झालं, वेड लागलं याला. अरे कुठं गावाच्या बाहेर देव येतो आणि ह्याला म्हणतो की बाबा मला घोंगडं आणून दे, यानं नेऊन द्यावं. याला तर दिसत होतं मी देवाच्या अंगावर घोंगडं टाकलं, लोकांना ते दिसत नव्हतं, याचं भजन होतं. पुढं एकदा असं झालं, गावातला एक बैल देवाला सोडलेला, तो त्याला काय वळू म्हणतात ना, वळू पोळ काय म्हणायचं ते म्हणा, तो वळू उन्मत्त झाला. गावात कोणाला आटोपेना, त्याच्या पाठीमागे लोक लागले त्याला पकडाय करता आणि गल्लीतून तो वळू धावायला लागला. हा म्हातारा ज्या घरात राहत होता तो आपल्या घराकडं निघालेला, संध्याकाळची वेळ झालेली, आपल्या घराकडं निघालेला आणि रस्त्यामध्ये हा वळू त्याच्या दिशेनं वेगानं धावत असताना गावातल्या लोकांनी ओरडून सांगितलं, बाबा बाजूला व्हा, हा वळू माजलाय, उन्मत्त होऊन धावतोय, अंगावर येईल, तुम्हाला इजा होण्याची शक्यता आहे, बाजूला. पण म्हातारा ठार बहिरा होता, कानाला त्याच्या ऐकू येत नव्हतं, त्याच्यामुळे लोकांनी गदारोळ केला तरी त्याला ऐकू गेलं नाही. पण गंमत काय झाली, बैल त्या म्हाताऱ्याच्या जवळ गेला आणि एकदम उलट दिशेनं धावायला लागला. गावातल्या लोकांनी थोड्या वेळाने तो बैल आकळला, त्याला बांधून टाकलं. बांधून टाकणं झाल्याच्या नंतर म्हाताऱ्याच्या घरी आले. घरी आल्यानंतर त्याला विचारलं, बाबा बैल तुमच्या अंगावर येत होता, आम्ही सगळेजण ओरडत होतो, तुम्ही बाजूला झाला नाहीत. म्हाताऱ्याने सांगितलं, काय करू म्हणे, ऐकूच येत नाही, काय करणार, तुम्ही ओरडून मला सावध करण्याचा प्रयत्न केला, मला ऐकू आलं नाही म्हणून मी बाजूला होत नव्हतं, पण बाबा बैल तुमच्या जवळ आला आणि एकदम उलट्या दिशेला धावायला लागला, हे कसं काय झालं, तुम्हाला तर ऐकू आलं नाही, तुम्ही तर समोर तोंड करून चालत होता, मागं वळून तुमचं पाहणंही झालं नव्हतं त्या बैलाच्याकडं. अशा अवस्थेत अचानक बैल तुमच्याजवळ आल्या वळतो आणि विरुद्ध दिशेनं धावायला लागतो, हे कसं काय घडलं.
म्हातारीने सांगितलं, तुम्हाला दिसलं नाही? तुम्हाला दिसलं नाही? माझा श्रीकृष्ण परमात्मा आला होता आणि त्यानं त्या बैलाचं शेपूट पिरगाळलं, त्याच्यामुळं तो बैल असा विरुद्ध दिशेनं धावायला लागला. विरुद्ध दिशेनं धावायला लागला, बैलाचं शेपूट पिरगाळलं. सगळ्या लोकांनी सांगितलं, शेपूट असं वळल्यासारखं आम्हाला दिसलं, पण ते कोण पिळतो हे आम्हाला दिसलं नाही बाबा. म्हाताऱ्याने सांगितलं, त्याच्याकरता 5-5 शेर भजन करावं लागतं बाबा, त्याच्याशिवाय तो दिसत नाही, त्याच्याशिवाय तो दिसत नाही. याचा अर्थ काय झाला? दिसतो कोणाला? सगुण रूपात दिसणारा हा श्रीकृष्ण परमात्मा, त्याचं दर्शन होतं कोणाला? भक्तियुक्त दृष्टी असावी तेव्हा होतं. भक्ती नसेल त्याला परमात्मा दिसत नाही. तसा परमात्मा पंढरीनाथाचा विचार करा ना, तो दृश्य तनु आहे का? नाही ना, कोणालाही तो दिसत नाही ना. ज्याने ज्याने ते परमात्मा पंढरीनाथाच्या हृदयावर काही अक्षर आहेत असं सांगितलं जातं बरं का. त्याच्यावरून ते परमात्मा पंढरीनाथ, मग तो खरा कुठला, पांडुरंग पंढरपूरचा का माढ्याची मूर्ती खरी, याच्यात बराच वाद झाला मरी विद्वानामध्ये. ती अक्षर दिसती, ते माढ्याच्या मूर्तीच्या छातीवरती अक्षरं कोरलेली आहेत म्हणून लोकांचं म्हणणं की बाबा तोच खरा विठ्ठल आहे. कारण देवाच्या पांडुरंगाच्या मूर्तीचं वर्णन करताना पांडुरंग महात्म्यात सांगितले देवाच्या हृदयावर अक्षर आहेत. ते अक्षर दिसत नाही. ते त्या पांडुरंग महात्म्यात काय वर्णन आलं? ती अक्षरं दिसावीत याच्याकरता बलराम दादाला तपश्चर्या करावी लागली पंढरपुरात. लक्ष्मी मातेला ती अक्षरं दिसावीत याच्याकरता तपश्चर्या करावी लागली, मग त्यांना ती अक्षरं दिसली. उगं उठून आपण जाऊन पाहायचं आणि अक्षरं दिसत नाहीत म्हणून खोटा म्हणायचं, असं चालत नाही. मी कशाकरता बोललो? त्या देवाच्या हृदयावर कोरलेली अक्षरं दिसाय करता जर तपश्चर्या युक्त दृष्टी लागत असेल तर पांडुरंग दृश्य आहे असं आपल्याला म्हणून चालत नाही महाराज. दृश्य तनु नाही. एकदेशाधिवास श्रीकृष्णाला एकदेशी म्हणता, एका ठिकाणी आहे त्यावेळेला दुसऱ्या ठिकाणी तो नाही असं म्हणता. आचार्याने सांगितलं तसं मुळीच नाही रे, तो सगळ्या ठिकाणी आहे. आचार्याने एक उदाहरण सांगितलं. जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा जनकाच्या नगरीला गेले, मिथिला नगरीला गेले, तेव्हा मिथिला नगरीत भगवंताचं आगमन झाल्यावर त्यावेळेसचा तिथला राजा बृहदश्व आणि एक श्रुतदेव नावाचा ब्राह्मण, हे दोघं बहुलाश्व, बृहदश्व नाही बहुलाश्व नावाचा राजा आणि त्याच गावातला एक श्रुतदेव नावाचा ब्राह्मण, दोघं देवाच्या निवासस्थानी आले आणि म्हणायला लागले, देवा आमच्याकडे यायचं, उद्या आमच्या घरी यायचं. दोघांचं निमंत्रण एकदम आलं. देवानी दोघांना एकदम हो म्हणून सांगितलं. कोणाकडं आधी जायचं, कोणाकडं नंतर जायचं? लोक कोणी कुठेही गेले देव तरी लोक बोलणारच आहेत. बहुलाश्व राजाकडे जावं, लोक म्हणणार शेवटी भगवान राजाकडंच गेले, गरिबाला कोण विचारतं. बरं श्रुतदेव ब्राह्मणाकडे जावं, लोक म्हणणार ब्राह्मणाकडेच हे आधी गेले, ह्या राजाला कोण विचारतं. असं येतच की नाही. देवाने विचार केला की म्हणे या दोघांचं निमंत्रण मला एक समयावच्छेदानं आलंय, या दोघांना मी येतो म्हणून एकदा शब्द दिलाय, तेव्हा मला दोघांच्याकडे एकदम गेलं पाहिजे. परमात्म्याने काय केलं? 2 रूपानं बहुलाश्व आणि श्रुतदेव या दोघांच्या घरी एकदम जाणं केल्याचं वर्णन भागवतात आहे. श्रुतदेव आणि बहुलाश्वाच्या घरी भगवान एकदम गेले. त्यांचं आतिथ्य एकदम देवाने स्वीकारलं. ज्या वेळेला बहुलाश्वाच्या घरी होते त्याच वेळेला श्रुतदेवाच्या घरी होते. हे कसं जमतं हो? एक देशी असणाऱ्या माणसाला हे जमतं का? एक देशी असलेल्या माणसाला हे जमतं का? आता बऱ्याच काही महाराजांची कीर्ती अशी असते बघा, त्यांनी 2 ठिकाणी एकदम कीर्तन केलं म्हणे. मला एकाने विचारलं, महाराज तुम्ही करू शकता का? मी म्हटलं अजून सुरू केलं नाही. हे सामान्याला जमत नाही ना. एकदाच 2 ठिकाणी जाणं सामान्याला जमायचं नाही ना. श्रीकृष्णाला हे जमलं. नारदाची एक कथा सांगतात बघा. एकदा नारदाच्या मनामध्ये म्हणे लग्न करायची इच्छा झाली, लग्न करावं वाटलं. लग्न करायचं तर आता काय करा, कोणाला मुलगी मागा, कोणालाच सांगा माझं लग्न करून दे. जाऊ म्हणे आपण द्वारकेला, श्रीकृष्णाला गाठून देवाला सांगू. देवाला सांगितलं. देवाकडे गेले. देवाकडे गेल्याबरोबर देवाने विचारलं, काय नारदा? काय नाही देवा, थोडं बोलायचं होतं. बोला ना. नाही देवा, सगळ्या लोकांदेखत बोलता येत नाही, थोडं आत चला, माझ घरात चला, आपण एकांतात दोघंच पाहिजे, रुक्मिणी मातासुद्धा जवळ नको, मग बोलतो. ठीक आहे म्हणे. देवाने माझ घरात नेलं. नारदांना विचारलं, काय नारदा, काय कशा करता आलात माझ्याकडं, काय काम घ्या? देवाला सांगितलं. देवाला लग्न करायचं हो. मग त्याच्याकरता एवढं गुप्त सांगावं लागतं काय? काय पाप आहे म्हणे लग्न करण्यावर? मी नाही का केली लग्न?
मी लग्न करतो तर तुम्ही माझे भक्त असताना लग्न करायचं हे एवढं गुप्त रहस्यमय पद्धतीनं कसं सांगता, का सांगता? नारदाने सांगितलं, नाही देवा, करायची इच्छा झाली, आत्तापर्यंत नव्हती, ब्रह्मचारी म्हणून प्रसिद्धी आहे जगामध्ये, आता लग्न करायची इच्छा. काही हरकत नाही नारदा, काही पाप नाही, दोष नाही, करा लग्न तुम्ही. नाही देवा, पण कसं करायचं सांगा ना. म्हणजे लग्नाची इच्छा तुम्हाला झाली तर करायचं लग्न, त्याच्यामध्ये कसं करायचं काय विचार? नाही देवा, माझ्याकडं काय आहे म्हणून कोण मला मुलगी देईल, माझं लग्न तुम्हीच करून द्या. देव म्हणले, तसं करू, तुमचं लग्न करून देतो म्हटल्यावर नारदाने सांगितलं, मग करून द्या ना देव. अरे त्याच्याकरता मुलगी पाहावी लागेल, काहीतरी योजना करावी लागेल ना. नारद म्हणले, देवा एवढा वेळ नाही म्हणे आपल्याला, म्हणजे आत्ताच लग्न करून द्या. आत्ता म्हणजे असं कुठं एवढं सोपं आहे काय? लगे करून द्या म्हटल्याबरोबर लग्न करून देता येतं काय? असं नाही, थोडा वेळ लागेल त्याला. काय, कशा करता देवा वेळ? नाही, मुलगी शोधावी लागेल ना. नारद म्हणले, देवा मी मुलगी तुम्हाला सांगू शकतो. मग सांगा ना नारदा, तुम्ही सांगितलेली मुलगी, बापाला विनंती करतो तुम्हाला दे म्हणून सांगतो. नारद म्हणले, देवा तसं नाही, मग मुलीच्या बापाकडे जायची गरज आहे. मग मुली तुमच्याकडेच आहेत म्हणे. हां, तुमच्याकडंच, माझ्याकडेच मुली? नारद म्हणले, देवाने विचारलं, माझ्या मुली सगळे लग्न झाली म्हणे सगळ्याचे. नाही देवा, मी तुम्हाला सांगतो ना. काय, तुम्हाला 16,108 बायका आहेत ना देवा? हो, एवढ्या कशाला लागतात? त्याच्यातली एक मला दिली तर काय बिघडतं? एवढ्यांना तुम्हाला वेळ देता येतो का? सगळ्यांच्याकडे तुम्ही राहू शकता का? एक द्या ना मला, याच्यातलेच एक द्या ना. देवाने नारदाचे शब्द पकडले, सर्वांच्याकडे तुम्ही राहू शकता का? देव म्हणाले, मी सगळ्यांच्याकडे राहू शकतो, म्हणूनच सगळ्याशी लग्न केले. नाही देवा, त्याच्यातली एक द्या ना. नारदाला देवाने सांगितलं, तुम्ही एक काम करा, माझ्या सगळ्या बायकाच्या घरी फिरून या, ज्या घरात मी तुम्हाला दिसलो नाही तिचं नाव सांगा, ती तुम्हाला दिली समजा. मग नारद सगळ्या घरी फिरायला गेले. एका घरी फिरायला गेले तर प्रत्येक घरात परमात्मा दिसायला लागले. कुठे स्नान चालू आहे, कुठं संध्या, कुठं देवपूजा, कुठं राज्यकारभाराचा विचार चालू आहे, मंत्र्याशी मंत्रणा चालू आहे. प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी कार्य करीत असलेले परमात्मा 16,108 घरातून नारद फिरून आले. तर प्रत्येक घरात देव दिसला. आणि देव सगळ्या घरात दिसल्याच्या नंतर ज्या घरी मी दिसत नाही त्या बाईचं नाव येऊन सांगा, त्या माझ्या भार्येचं नाव सांगा, ती तुम्हाला देईन, असं देवाने जे सांगितलं होतं. नारद परत आले, शांतपणानं देवाच्या पायावर डोकं ठेवलं. देवाने विचारलं, नारदा एखादं नाव माझ्या बायकोचं, जिच्या घरात मी नाही असं एखादं नाव सुचवता का, सांगता का, पाहिलं का असं घर एखादं? नारदाने सांगितलं, तसं नाही देवा, लग्नाचा विचारच मनातून काढून टाकला. द्राक्ष आंबट म्हणावी कोल्ह्यानं, तसला प्रकार. नारदाने सांगितलं, लग्नाचा विचार मनातून काढून. उदाहरण संपलं माझं, पण मला यातून सांगायचं काय आहे? नारदांना 16,108 घरामध्ये एक समयावच्छेदानं परमात्मा दिसतो. एकाच वेळेला 16,108 घरात राहू शकतो. एक दिवशी एका सांगा, सगळ्यांच्या घरात एकाच वेळेला राहणारा परमात्मा एक दिवशी आहे का सांगा? पांडुरंगाचं तसंच आहे. परमात्मा पंढरीनाथ नामदेवरायाच्या घरी त्याच वेळेला असतात. परमात्मा पंढरीनाथ विटेवर त्याच वेळेला असतात. परमात्मा पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराजांची वारी करायला आळंदीला गेलेले असतात. आणि परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनाकरता पंढरपूरला जर कोणी गेला तर तिथंसुद्धा ते विराजमान विटेवर असतातच असतात. याचा अर्थ काय झाला? सर्वत्र सदा सर्व काळ असणारा तो परमात्मा एकदेशी म्हणून चालत नाही. तो सगुण नाही, तो दृश्यतनु नाही, तो एकदेशाधिवास नाही आणि प्राकृत जीवाप्रमाणे रागरोषयुक्तही नाही. एखाद्याच्या संबंधानं भगवंतानी प्रेम व्यक्त, अर्जुन पाहिला तर देवाचं प्रेम आहे आणि कंस पाहिला तर परमात्म्याचा रोष आहे असं आपल्याला दिसतं. पण ज्ञानोबारांनी केलेलं वर्णन ऐका आणि मग याला रागरोष म्हणायचं का बघा. रागरोषाचा परिणाम वेगळा वेगळा असतो की नाही? ज्याच्याविषयी आपल्याला प्रेम आहे ते प्रेमाचा परिणाम वेगळा असतो आणि ज्याच्यावर आपण रोष व्यक्त करतो, क्रोध व्यक्त करतो, त्याच्यावर होणारा परिणाम वेगळा असतो. पण परमात्म्याने प्रेम केलं तरी मोक्ष देतो आणि रोष केला तरी मोक्ष देतो. ज्ञानोबा वर्णन करतात, श्रीकृष्ण कोपनी जासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने बोध करी तो कैशापरी नपवेल. कृपेनं भगवंतानी बोध केल्याच्या नंतर त्याला ज्ञान होईल, मोक्ष प्राप्त होईल, नवल वाटायचं कारण नाही. यानं कोपनी जासी मारी असं केलं त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. परब्रह्माचा साक्षात्कार त्याला होतो. म्हणजे कोपण्याचा परिणाम देवाच्या मोक्ष
आणि देवाच्या प्रेम करण्याचा परिणामही जर मोक्ष असेल तर देवाच्या रागाला राग आणि रोषाला रोष म्हणून चालत नाही. मोक्षाचं साधन आहे ते. रागरोषयुक्त असं भगवंताला म्हणून चालत नाही. पांडुरंगाचं तसंच आहे. पांडुरंगाचा सुद्धा काही लोकांच्या बाबतीमध्ये क्रोध दिसतो आपल्या. पांडुरंग रूपात सुद्धा देवाचा पंढरी महात्म्यामध्ये, पांडुरंग महात्म्यामध्ये तशा कथा येतात. पंढरपूरच्या परिसरामध्ये एक त्रिदंष्ट्र नावाचा राक्षस राहत होता असं वर्णन आहे. पांडुरंग महात्म्यात असं वर्णन आलं. युगायुगात एक एक राक्षस एका मोठ्या दैत्याचा सहकारी होता. हिरण्यकश्यपूच्या सहाय्याला एकदंष्ट्र नावाचा राक्षस होता. हिरण्यकश्यपूच्या नंतर दुसरा रावण जेव्हा निर्माण झाला त्रेतायुगामध्ये, तेव्हा त्याच्या सहकार्याकरता निर्माण झालेला द्विदंष्ट्र राक्षस होता. तो एकदंष्ट्रच रावणाच्या मदतीला जेव्हा आला तेव्हा तो द्विदंष्ट्र रूपात आला. आणि रावणाच्याकडे द्विदंष्ट्र रूपामध्ये असणारा तो राक्षस जो एकदंष्ट्र म्हणून हिरण्यकश्यपूकडे होता, द्विदंष्ट्राच्या रूपामध्ये रावणाकडे होता, त्यालाच द्वापार युगामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्याकडे हे कंस शिशुपाल वगैरे येणार होते ना, त्यांच्या काळामध्ये निर्माण झालेला कंसाचा एक सेवक त्रिदंष्ट्र नावाचा राक्षस होता. या त्रिदंष्ट्राचा कंसाच्या नाशानंतर देवाने लगेच नाश केला नव्हता. तो पंढरपूरच्या भूमीमध्ये येऊन राहत होता. देवाचा कधीतरी आपण घात करावा याच्याकरता त्याच्या तपस्या चालू होत्या आणि परमात्म्याने त्रिदंष्ट्र राक्षसाचा तिथं येऊन नाश केला. रोष दिसला की नाही बोला? त्रिदंष्ट्राचा नाश भगवंतानी केला, रोष दिसला. गोपाळपूरच्या तिथं पंढरपूरला गोपाळपूरच्या जवळ विष्णुपराच्या जवळ एक पुष्पावती नावाची नदी गोपाळपुराकडून आलेली चंद्रभागेला संगमित होते. तिथं संगमस्थान आहे. त्या संगमस्थानाच्या जवळ राहणारा एक संगम नावाचा दैत्य होता. परमात्म्याने त्याचा नाश केल्याची कथा आपल्याला पांडुरंग महात्म्यात पाहायला सापडते. रोष दिसला की नाही बोला? रोष दिसला. नामदेवराच्या बरोबर भोजन करतो, प्रेम दिसलं की नाही बोला? जनाबाईच्या बरोबर गोवऱ्या वेचायला जातो, प्रेम दिसलं की नाही बोला? प्रेमही दिसतं, रोषही दिसतो, पण त्याच्या प्रेमाचा परिणामही मोक्ष आणि रोषाचा परिणामही जर मोक्ष असेल तर देवाचे रागरोष मानून चालत नाही. तर 4 विकल्प शिष्यांनी उपस्थित केले होते. आचार्यांनी 4ही विकल्पाचा निराश केला आणि श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे साक्षात परब्रह्म आहे हे सिद्ध करून दिलं. त्याच पद्धतीनं पांडुरंगाच्याबद्दल या 4ही विकल्पाचा विचार करताना आपल्याला पांडुरंगाच्या ठिकाणी सुद्धा कोणत्याही प्रकारचा विकल्प राहत नाही हे जेव्हा लक्षात येतं. पांडुरंग म्हणजे साक्षात परब्रह्म. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्माचा मूर्त आविष्कार असं जगद्गुरू शंकराचार्य म्हणतात. असं परमात्मा पंढरीनाथाच्या रूपाचं चिंतन करत असताना त्याचं एक ब्रह्मरूप आहे एवढ्यापुरतं आपलं हे चिंतन चाललं होतं. ब्रह्मरूप म्हणलं की ते निर्धर्मक, त्याच्या ठिकाणी धर्माचा विचार करता येत नाही. म्हणून ब्रह्मरूप असलेला जो विठोबा त्याच्या धर्माचं जागरण असावं, हा विठोबाचा धर्म जागो शब्दाचा अर्थ नाही. मग तो विठोबा परब्रह्मरूपातून सगुण पहिल्यांदा सगुण होतो. परमात्म्याच्याबद्दल कसं आहे, तो मुळामध्ये निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार असलेला परमात्मा जगताची रचना करण्याकरता त्रिगुणाचा आधार घेतो, तेव्हा तो सगुण होतो, पण अजून आकार घेत नाही स्वतः. जगाचा आकार निर्माण करण्याकरता त्रिगुण घेतो म्हणून तो सगुण झाला, पण त्यांना अजून आकार घेतला नाही. ते जे देवाचं रूप आहे त्याला सगुण निराकार म्हणतात. त्या सगुण निराकार रूपाचं चिंतन वेदांताने सांगितलं, त्याला आम्ही ईश्वर म्हणतो. आणि शेवटचं परमात्म्याचं रूप आहे ते सगुणही आहे आणि साकारही आहे. सगुण आणि साकार असलेलं जे परमात्म्याचं रूप असतं त्याला अवतार म्हणतात. या सगळ्या रूपाचा विचार करत असताना परब्रह्म निर्धर्मक आहे, पण ईश्वर रूपाचा विचार जर केला, जगाची उत्पत्ती स्थिती संहार करणारा तो ईश्वर. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्ति अभिसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्म. तैत्तिरीय उपनिषदाने सांगितलं. ते यतो वा इमानी भूतानि जायन्ते या प्रश्नश्रुतीला उत्तर देताना आनंदाध्येव खल्विमानी भूतानि जायन्ते आनंदेन जातानि जीवन्ति आनंदम प्रयन्ति अभिसंविशन्ति असे वर्णन श्रुतीनं केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे आनंदरूप असलेल्या परमात्म्यापासून जग निर्माण झालं. आनंदरूप असलेल्या परमात्म्याच्या योगानं हे जग जगतं आणि आनंदरूप असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणीच हे जग विलीन होतं. देवापासूनच निर्माण होतं, देवामुळंच जगतं आणि देवातच जग विलीन होतं. म्हणून परमात्मा जगताचं उपादान कारण ठरवता येतो.
बघा कसं आहे, ज्या कारणापासून वस्तू उत्पन्न होते ती कारणं दोन असतात, उपादान निमित्त. उपादान कारणापासूनही वस्तू निर्माण होते आणि निमित्त कारणापासूनही वस्तू निर्माण होते. उदाहरण द्यायचं झालं तर त्याला वेदांत नेहमी उदाहरण देतो मडक्याचं. मडकं निर्माण होतं कशापासून? मातीपासून, बरोबर. आणि मडकं निर्माण करायला एक जो लागतो कुंभार, त्याच्यापासूनही मडकं झालं. म्हणजे माती जी आहे त्या मडक्याचं उपादान कारण म्हणले जाते आणि कुंभार जो आहे तो निमित्त कारण म्हणला जातो. कारण कार्यामध्ये जे कारण येतं त्याचं नाव आहे उपादान कारण, आणि जे कारण कार्यामध्ये येत नाही त्याला म्हणतात निमित्त कारण. मातीमध्ये हे मडक्यामध्ये माती येते म्हणून माती झाली उपादान कारण, आणि मडक्यामध्ये कुंभार येत नाही पण मडकं निर्माण करायला तो हे प्रयत्न करतो, त्याचा प्रयत्न उपयोगी ठरतो म्हणून मडक्याचं तो निमित्त कारण ठरतो. ऐका, जी वस्तू एका कारणापासून निर्माण होते, दोन कारणं आली, उपादान कारण एक आलं, निमित्त कारण एक आलं. उपादान कारण आणि निमित्त कारण दोन्ही कारणापासून वस्तू निर्माण होते हे झालं. मातीपासून मडकं निर्माण होतं, कुंभारापासून मडकं निर्माण होतं. पण माती उपादान कारणच आहे आणि कुंभार निमित्त कारणच आहे. त्याचं कारण मातीपासून निर्माण झालेल्या मडक्यामध्ये माती येते म्हणून ती उपादान आहे, आणि कुंभारापासून निर्माण झालेल्या मडक्यामध्ये कुंभार येत नाही म्हणून तो निमित्त आहे. हे एक सांगितलं जातं. दुसरं असं आहे ज्या कारणापासून कार्य निर्माण झालं त्याच कारणात जेव्हा ते विलीन होतं तेव्हा ते उपादान कारण असतं, आणि ज्या कारणापासून कार्य निर्माण होतं त्या कारणात ते विलीन होत नाही तेव्हा ते निमित्त कारण असतं. विलयावरूनही विचार केलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. बघा, मातीपासून मडकं निर्माण झालं आणि कुंभारापासूनही मडकं निर्माण झालं, गोष्ट खरी आहे. पण विलीन होत असताना मडकं कुंभारात विलीन व्हायला लागलं का मातीत विलीन व्हायला लागलं? मातीत विलीन होतं, कुंभारात विलीन होत नाही म्हणून कुंभार निमित्त पडतो, माती मात्र उपादान ठरते. असं उपादान आणि निमित्त दोन पद्धतीनं कारणाचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. हे यतोवा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ते यत प्रयन्ति अभिसंविशन्ति, या श्रुतिवाक्याचा पूर्ण विचार केल्याच्या नंतर परमात्म्यापासून जग निर्माण होतं, परमात्म्यामुळंच जगतं, हे महत्त्वाचं आहे. ऐका, मातीपासून मडकं निर्माण होतं, कुंभारापासूनही मडकं निर्माण होतं, पण निर्माण झालेलं मडकं मातीमुळं जगतं की कुंभारामुळं जगतं? मातीमुळं जगतं. त्याच्यात माती आहे म्हणून ते जगतं. म्हणजे हे निर्मितीवरून त्याच्यापासून काहीतरी निर्माण झालं एवढ्यावरून आपल्याला उपादानत्वाचा विचार जरी नाही करता आला तरी ज्याच्यापासून निर्माण झाले त्याच्या योगानं टिकणं आणि त्याच्याच ठिकाणी विलीन होणं, हा विचार पाहावा लागतो बरं का. जग कोणापासून निर्माण झालं? परमात्म्यापासून. जग कोणाच्या योगाने जगलं? परमात्म्यामुळं. कोई हेव अन्यात कह प्राण्यात यर्हेष आकाशः आनंदो नस्यात. श्रुतिमातेने एक प्रश्न असा उपस्थित केलेला आहे, जर हा आकाशरूप व्यापक असलेला परमात्मा आनंदरूप नसता तर कोही एव अन्यात कह प्राण्यात, कोणी श्वास घेतला असता आणि कोण जिवंत राहिला असता? व्यापक असलेला परमात्मा आनंदरूप आहे म्हणून सगळे श्वास घेतात आणि सगळे जगतात. म्हणजे त्याच्यामुळं जगणं आहे, त्याच्यामुळं जगणं आहे. आणि विलीन कुठं होतं हे सगळं जग? मडकं जसं मातीत विलीन व्हावं तसं हे सगळं जग प्रलय कालामध्ये परमात्मा स्वरूपात विलीन होतं. त्याच्यापासून निर्माण होतं, त्याच्यामुळं जगतं आणि त्याच्यातच विलीन होतं. आणि हे सगळंच्या सगळं करणारा परमात्मा, त्याचा धर्म कोणता? उत्पादकत्व, स्थितिकारकत्व आणि संहारकत्व हे त्या परमात्म्याचे धर्म आहेत. विठोबाचा धर्म जागो म्हणलं की त्या ईश्वररूप विठोबानं जगाच्या उत्पादकत्वाला जागावं, त्या परमात्म्याने जगताच्या स्थितिकर्तृकत्वाला जागावं आणि त्या परमात्म्याने जगताच्या संहारकत्वालाही जागावं, असं विठोबाचा धर्म जागो म्हणत असताना ईश्वर रूपाच्या बद्दल आपल्याला म्हणणं शक्य आहे. परमात्म्याच्या रूपाचा विचार करताना त्याचं अवतार रूप एक आहे. वेगवेगळ्या अवताराच्या रूपात परमात्मा आपल्याला पाहायला सापडतो. आणि जे जे अवतार धारण केले ते कशा करता? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं परमात्मा बोलतो. म्हणून परमात्म्याचा अवतार कशा करता? धर्माची स्थापना. साधूचं रक्षण किंवा दुष्टाचा संहार करण्याकरता परमात्मा येत नाही. ऐका, परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां जरी बोलला तरी देवाच्या अवताराचा मुख्य उद्देश काय? धर्मस्थापना. आणि धर्माच्या स्थापनेकरता आलेल्या देवाला साधू धर्माला अनुकूल असतात म्हणून त्यांचं रक्षण करावं लागतं, आणि दुष्ट धर्माला प्रतिकूल असतात म्हणून त्यांचा नाश करावा लागतो. दुष्टाच्या नाशाकरता दुष्टाचा नाश नाही, धर्माला प्रतिकूल पडले म्हणून दुष्टाचा नाश, आणि धर्माला अनुकूल पडले म्हणून सज्जनाचं रक्षण. म्हणजे देवाच्या अवताराचं मुख्य प्रयोजन आहे धर्मरक्षण. हे धर्मरक्षण कर्तृकत्व जे देवाकडं आहे, हा देवाचा धर्म. या धर्माला देवाने जागावं अशा पद्धतीचा एक विचार आपल्याला पाहायला सापडतो. बरं का, परमात्म्याच्या रूपाचा विचार करत असताना देवाच्या रूपाची वेगळी वेगळी चिंतनं जे आपल्याला पाहायला सापडतात. ते पांडुरंगाचं वर्णन करताना त्याला काही ठिकाणी भगवान म्हणलं. भगवान परमात्मा पंढरीनाथ असा त्याचा उल्लेख केला जातो. भगवान म्हणजे काय? भग शब्दाचा अर्थ 6 ऐश्वर्याचे गुण. त्यांना म्हणतात भग. षण्णाम भग इति ईरणा. या 6 गुणांना उद्देशून भग असं म्हणतात. कोणते कोणते? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती येथ म्हणून तो भगवंतो. परमात्मा पंढरीनाथाला भगवंत म्हणत असताना त्याच्या ठिकाणी हे 6 गुण आहेत. यश, त्याच्यासारखं यश कोणाकडेही नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी देवाच्या यशाचं वर्णन करताना फार गोड वर्णन 6व्या अध्यायात केलं आहे. प्रणवाची ये पेठे झाले शब्द ब्रह्म माझिठे, ते जयाची या यशा धाकुटे वेढू न पुरे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, एखाद्याचं यश पाहिल्याच्या नंतर त्याचा गौरव केला जातो. गौरव करायचा म्हणलं की त्याला एखादी शाल वगैरे, भरजरी शाल वगैरे पांघरणं त्याच्या यशाच्या कौतुकाकरता केलं जातं, त्याचा गौरव करायचा. तसं परमात्म्याचं यश पाहून देवाला जर पांघरून घालायचं ठरलं, शाल वगैरे द्यायची ठरली, तर ती शाल कुठून आणली? ज्ञानोबा वर्णन करतात. प्रणवाची ये पेठे. आम्ही प्रणवाच्या पेठेत गेलो, बाजारपेठेत, ओंकाराच्या बाजारपेठेत गेलो. तिथून एक माझिठ म्हणजे भरजरी असं रेशमी वस्त्र आम्ही घेतलं. ते कोणतं होतं? शब्द ब्रह्म माझिठे, जे प्रणवाच्या पेठेमध्ये विकायला तयार होतं. असं वेदाच्या रूपाचं असं दिव्य वस्त्र आम्ही घेतलं आणि देवाच्या यशाला त्याचं पांघरून घालायचं म्हणलं तर ते जयाची या यशा धाकुटे, शब्द ब्रह्मरूपी वस्त्रसुद्धा धाकटं पडलं, वेढून न पुरे, त्याच्या अंगावर ते पांघरता येईना. म्हणजे वेदाने देवाच्या यशाचं वर्णन करावं म्हणलं तर तेही जमत नाही. एवढं देवाचं यश अफाट आहे, अफाट आहे. यस्य नाम महद्यशः, त्या देवाचं नावच महद्यश असं आहे, यशस्वी. परमात्म्यासारखं यश कोणाकडे नाही. निळोबारायाने देवाकडे असलेले हे 6 गुण, त्याच्यापैकी एक एक गुण एका एका भक्ताला देऊन देवानं जगात मोठं केलं म्हणे. त्या एका एका भक्ताकडं तो एक एक गुण दिला. जो गुण ज्या भक्ताकडे दिलाय त्या गुणाच्या बाबतीत त्या भक्ता एवढा मोठा दुसरा कोणी जगात ठरत नाही. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देवनी कर्णा हाती कीर्ती दिगंती फिरविली, ज्ञानेबोधीला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य शुका ते बोधन ब्रह्मसनातन पावविला. एका एका गुणाचं वितरण एका एका भक्ताकडे आहे. आणि ज्या भक्ताकडे जो गुण दिला त्या गुणाच्या बाबतीमध्ये तो भक्त जर सर्वश्रेष्ठ असेल, म्हणजे देवानी एक गुण त्या भक्ताकडे देताना आपल्याकडे असलेल्या मनभर गुणापैकी कणभर गुण त्या भक्ताकडे पाठवलाय. हो, पण मनभर गुणापैकी एक कणभर गुण ज्या भक्ताकडे पाठवला त्या गुणाच्या बाबतीत तो भक्त सर्वश्रेष्ठ. देवाकडे मनभर यश असेल तर देवाने कणभर यश मारुतीकडे पाठवलं. केवढं यश आहे मारुतीचं. अशा षड्गुणाचा विचार ज्याच्या बाबतीमध्ये आहे, जो श्री यश संपन्न आहे, जो श्री संपन्न आहे, यशस्वी जसा आहे तसा तो श्री संपन्न आहे. श्री शब्दाचे 2 अर्थ केले जातात. श्री म्हणजे मुखकांती आणि श्री म्हणजे लक्ष्मी. देवाकडे श्री म्हणजे मुखकांतीही आहे, देवाकडे श्री म्हणजे लक्ष्मीही आहे. मुखकांती देवाची फार विलक्षण आहे. ते हर्षमिश्र पंडितांनी दमयंतीचा चेहरा एवढा सुंदर का दिसला त्याचं कारण सांगितलं ना. आत्ता श्लोक आठवला नाही मला, उपस्थित झाला नाही, पण त्याच्यात असं वर्णन त्यांनी केलं. दमयंतीचा चेहरा निर्माण करण्याकरता
ब्रह्मदेवानी चंद्रातली बचकभर माती काढून घेतली आणि त्याचा चेहरा केला. चंद्रातल्या एक बचकभर मातीचा केलेला चेहरा त्रैलोक्याला मोह पाडणारा ठरला. पांडुरंगाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं केलं, या पांडुरंगाच्या एका कपाळावर कोटी चंद्राचा प्रकाश आहे. तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे, हालकावो कृष्ण डोलकावो, घडिये 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 गुज बोलकावो. हे पांडुरंगाचं वर्णन आहे. याच्या एका कपाळावर कोटी चंद्राचा प्रकाश आहे आणि एकाच चंद्रामधल्या बचकभर मातीनं निर्माण झालेला चेहरा त्रैलोक्याला मोह लावत असेल, मोह पाडित असेल, तर अशा कोटी चंद्राचा प्रकाश, कोट्यवधी चंद्राचा प्रकाश ज्याच्या एका कपाळावर, तो किती सुंदर असेल. मुखकांती अशी आहे देवाची. पाहिली या वेध लावी बैसे जीवी जडोनी. पाहिल्याबरोबर वेध लावणारा हा परमात्मा पंढरीनाथ आहे. ते रामानुजाचार्याच्या चरित्रात एक असं वर्णन येतं पहा. ते एकदा श्रीरंगपट्टणला ते नेहमी देवाच्या सेवेला असायचे. एका दिवशी गावात फिरायला गेले आणि फिरायला गेले तर त्यांना असं एक दृश्य दिसलं की एक सुंदर स्त्री आहे, ती जाते रस्त्यानं, तिच्याबरोबर 2-4 लोचट पुरुष तिच्या मागं पुढे फिरत आहेत. कोणी तिला ऊन लागू नये म्हणून डोक्यावर छत्री धरतं, तोंडाला उन्हाची तिरीप लागू नये म्हणून कोणी आबदागिरी धरतं, कोणी रस्त्यानं जाता जाता तिला पान करून देतं, तिला थुंकायला कोणी तिच्यासमोर पीकदाणी धरतं. हे सगळं दृश्य पाहिलं रामानुजाचार्य क्षणभर थांबले. काय चाललंय कळेना त्यांना. त्याने त्याच्यातल्या एका माणसाला हाक मारली, इकडे म्हणे. प्रभाव साधूचा. त्याच्यामुळे तो माणूस तिथून गेला त्यांच्याकडे आणि गेल्यानंतर त्याने विचारलं, काय या बाईच्या मागं तुम्ही लागलात, काय कारण रे? त्याने सांगितलं, महाराज बघितलं नाही का तिच्याकडं? काय? ही एक गावची वेश्या आहे. अरे हो, पण हे सगळे तुम्ही रस्त्यानं त्याच्या मागं पुढं? हो, ती सुंदर आहे ना, किती सुंदर आहे बघा ना. सौंदर्याचा मोह आहे का तुम्हाला? त्यानं सांगितलं, हो महाराज. तुम्हाला सौंदर्य म्हणजे काय दाखवतो. 4 जण तुम्ही संध्याकाळी माझ्या आरतीच्या वेळेला या म्हणे. रात्री संध्याकाळी माझी आरती असते श्रीरंगराजाची, या आरतीला या, तुम्हाला सौंदर्य काय दाखवतो. या बरं, निश्चित या, तुम्हाला तिची शपथ आहे. हां, मग यायला तयार झाले. 4 जण गेले. आरतीला जेव्हा रामानुजाचार्य स्वतः उभे राहिले ना आरती करायची देवाची, तर मागं वळून एकदा पाहिलं हे नालायक आलेत की नाही म्हणून. दिसले हे 4 जण दिसल्याच्या नंतर रामानुजाचार्याने देवाला प्रार्थना केली, देवा या लोकांना असं दिव्य रूप दाखवा की तुमच्या मोहक रूपाचा मोह निर्माण होऊन त्या स्त्रीच्या मोहात यांनी जन्मात कधी गुंतू नये. आणि देवाने रामानुजाचार्यासारख्या भक्तांनी केलेली प्रार्थना मान्य करून असं दिव्य मोहक रूप निर्माण केलं, दाखवलं की ते 4ही जण मंदिरात जे आले होते मरेपर्यंत मंदिराच्या बाहेर गेलेच नाही. हे काय आहे? मुखकांती. मुखडोळा पाहे तैसीच ती उभी राही. भगवंताचं मुखमंडल सुंदर आहे. ही श्री आहे, किंवा श्री शब्दाचा दुसरा अर्थ लक्ष्मी असा केला जातो. देवाकडे लक्ष्मीला काय कमी आहे? संपत्तीला काय कमी आहे? सोन्याचं नगर आहे द्वारका नगर. लक्ष्मी, देवाच्या लक्ष्मीच्या बद्दल असं वर्णन केलं जातं, भगवंताची लक्ष्मी ही भार्या आहे आणि ही अनपायिनी भार्या आहे. पुराणातला शब्द आहे. भगवंताची ही अनपायिनी भार्या म्हणजे देवाला सोडून न राहणारी भार्या आहे. आपली भार्या अपायिनी असते, अपायिनी असते, सोडून राहते. सोडून राहते म्हणजे हा मेला किंवा ती मेली, कोणत्या तरी कारणाने सोडून राहणं तिला होतं. पण भगवंताची भार्या मात्र अनपायिनी. लक्ष्मी माता देवाला सोडून कधी राहतच नाही, कधीच राहत नाही. देवराम झाले की ती सीता होऊन येते, देवकृष्ण झाले की ती रुक्मिणी होऊन येते. बघा तुम्ही कोणते पुराणात तर अशी वर्णन आपल्याला पाहायला सापडतात. देवानी ब्रह्मचारी रूपात येणं केलं तेव्हा सुद्धा लक्ष्मी मातेनं देवाला सोडलं नाही. वामन रूपानं परमात्मा आले, परशुरामाच्या रूपात परमात्मा आले, दत्तात्रेयाच्या रूपात परमात्मा आले. तिथं लक्ष्मी कुठे असं लोकांचं म्हणणं असतं ना. आत्ता मला सगळ्या श्लोकाची उपस्थिती नाही, पण ते असं वर्णन आहे. भगवान जेव्हा दत्तात्रेय होऊन आले तेव्हा त्यांच्या पाठीमागं असलेल्या कामधेनूच्या रूपात लक्ष्मी माता त्यांच्या सेवेला आली. भगवान जेव्हा वामन रूपाला प्राप्त झाले तेव्हा त्यांच्या हातातल्या छत्राच्या रूपात लक्ष्मी माता त्यांच्या सेवेला आली. भगवान जेव्हा परशुराम झाले तेव्हा त्यांच्या हातातल्या परशुच्या रूपात लक्ष्मी माता त्यांच्या सेवेला आली.
भगवान बद्रिकाश्रमात गेले. नारायण ऋषी म्हणतात ना, नारायण ऋषी होऊन, नारायण म्हणजे परमात्मा, तो ऋषी होऊन बद्रिकाश्रमात तपश्चर्या करायला गेला. लक्ष्मी मातेनं विचार केला हा तपश्चर्याला आपला पती गेलाय, तपश्चर्याला गेलेल्या असताना या देवाला मी अनपायिनी त्याची जर भार्य असेल तर त्याला न सोडता मला राहायचंय, कसं राहू? त्यांनी तर असं तापस्याचं रूप धरलेलं आहे. लक्ष्मी माता तिथं गेली, तिथली परिस्थिती पाहिली. हिमवर्षाव होत होता, भगवान तपस्येला बसलेले होते आणि तो हिमपात होत असताना लक्ष्मी मातेनं विचार केला की हा पाऊस, हिमाचा वर्षाव देवाला इथे त्रास देईल, देवाला बुजवून टाकील, हिमपाताचा देवाला त्रास होऊ नये म्हणून लक्ष्मी मातेनं तिथं बदरी म्हणजे बोरीच्या वृक्षाचं रूप घेतलं, देवावर छाया धरली आणि आपल्या काट्यामध्ये वरचा सगळा बर्फ तिनं अडवून धरला आणि देवाच्या सेवेमध्ये ती प्रवृत्त झाली. म्हणून बदरिकाश्रम म्हणण्याचं कारण काय? हे कारण आहे त्याचं. बद्री रूपामध्ये लक्ष्मी माता देवाचं सेवन करायला आली. आपल्याकडे संतांच्या मांदिळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपानं पांडुरंगाचंच अवतरण झालं की नाही? अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. मग ज्ञानोबारायाच्या रूपाला परमात्मा प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांच्या सेवेला लक्ष्मी माता कशी आली? जयाची यद्वारी सोन्याचा पिंपळ, त्या सुवर्ण पिंपळाच्या रूपामध्ये लक्ष्मी माता त्यांची सेवा करते. हा सगळा विचार ऐका ना. म्हणजे देवाच्याकडे लक्ष्मी आहे, यशश्री, औदार्य, त्याच्यासारखं औदार्य तर दुसरं कोणाचं नाहीच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तुझे औदार्य जाणोय स्वतंत्र, देताना म्हणसी पात्रापात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र, वैरी आहे दिधले. मोक्षासारखी वस्तू, पवित्र वस्तू, वैर्याला सुद्धा देणारा हा परमात्मा म्हणजे दान देताना पात्रापात्रतेचा विचार हा करत नाही, तरी असं दान सत्पात्री ठरतं. हे औदार्य. ज्ञान, देवाच्याकडे ज्ञानाचं तर काय विचारूच नका. उद्धवाला भागवत सांगितलं, ज्ञानच. देवाने अर्जुनाला गीता सांगितली, ज्ञान. ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवत सांगितलं, ज्ञान. सनकादिकाला हंसरूपाला प्राप्त होऊन देवाला सांगितलं, ज्ञान. सगळीकडे ज्ञान. कपिलाचार्याच्या रूपानं प्रगट होऊन आपल्या मातेला देवहूतीला सांगितलं, ज्ञान. सगळीकडे देवाचं ज्ञान प्रगट होतं. वैराग्याचा विचार करा, देवाकडे वैराग्य विलक्षण आहे. एवढं गोकुळवासी लोकांचं प्रेम असताना एकदा गोकुळाचा त्याग करून जाणारा परमात्मा परत गोकुळात आला नाही, तो आलाच नाही. वैराग्याच्या शिवाय जमतं का? सोन्याची लंका जिंकल्याच्या नंतर लक्ष्मणाने सांगितलं होतं ही लंका आपल्या ताब्यात घ्या ना देवा. देवानं सांगितलं नाही, अपिस्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते. सोन्याची असूनही मला आवडत नाही. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसे, हे जे उद्गार रामरायाच्या मुखातले आहेत, वैराग्याचंच द्योतक आहे. म्हणजे देवाच्याकडे वैराग्य आहे. ऐश्वर्याचा विचार तर करूच नका. भगवंताचं ऐश्वर किती मोठं. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, निळोबाऱ्या वर्णन करतात. काकड्याच्या भजनामध्ये सगळे भक्त रोज भजन करताना म्हणतात, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची मांदी उभे जोडोनी हात. वाळवंटापासून ते महाद्वारापर्यंत पांडुरंगाच्या दर्शनाकरता रोज कोणाची दाटी आहे? सुरवरांची. सुर म्हणजे देव आणि त्यांच्यातले वर म्हणजे श्रेष्ठ, देवश्रेष्ठांची दाटी भगवंताच्या दर्शनाकरता जर असेल तर याच्यासारखं ऐश्वर कोणाचं सांगा ना. याचा अर्थ काय झाला? हे 6 गुण म्हणजे भग, आणि या भगाने तो संपन्न असलेला पांडुरंग असल्यामुळे त्याला म्हणतात भगवंत, भगवान पांडुरंग. मला काय सांगायचं आहे, पांडुरंगाच्या रूपामध्ये भगवान पांडुरंग हे जे रूप आहे त्याच्या ठिकाणी असणारे धर्म म्हणजे यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, हे धर्म त्याचे जागे असावेत. देवाचं यश जागा असावं, देवाची श्री जागी असावी, देवाचं औदार्य जागा असावं, देवाचं ज्ञान जागा असावं, देवाचं वैराग्य जागा असावं आणि देवाचं ऐश्वर ही जागा असावं. आणि या 6 गुणाच्या योगाने भक्ताचं कल्याण परमात्मा पंढरीनाथानं करत राहावं. हा एक विठोबाचा धर्म जागो या शब्दातून अर्थ आपल्याला घेता येतो. परमात्मा पंढरीनाथाचा धर्म म्हणत असताना परमात्म्याची जी वेगळी अरे प्रतिमा रूपाचा विचार जरी केला, प्रतिमा, परमात्मा पंढरीनाथाची विटेवर उभी असलेली पंढरपूरमधली प्रतिमा जरी पाहिली ना, त्याच्यातही काही गुण आहेत. पाहिली या वेध लावी, त्याचाच धर्म आहे. तसं देवाने त्याच्या दर्शनाला जो कोणी येईल त्याला वेध लावावा, त्याला वेध लावावा.
बघा, पांडुरंगाच्या एका रूपाचा विचार केला तर त्या रूपामध्ये देवाने लक्ष्मीला स्थान दिलं आहे. पांडुरंगाच्या मूर्तीचं वर्णन करताना तिथं दाखवलं जातं. देवाचे कमरेवरचे हात आहेत 2. थोडं बारकाईनं बघा, कमरेवर ठेवलेल्या दोन्ही हातात निर्माण झालेली जी वर्तुळं, हात कमरेवर ठेवल्यानंतर इकडे एक आणि इकडे एक वर्तुळ निर्माण होतं की नाही, ती निर्माण झालेली वर्तुळं बघा ना. देवाच्या उजव्या हातातलं वर्तुळ लहान आहे आणि डाव्या हातातलं वर्तुळ मोठं आहे. माणसं म्हणतात मूर्ती घडवताना काहीतरी कमी जास्त झालं असेल. अरे वेडेपणा एवढा कुठं असतो काय? मूर्ती घडवताना काहीतरी कमी जास्त झालं आणि बसवून टाकली मूर्ती असं नसतं. त्याच्यात रहस्य दडलेलं आहे. देवाच्या हातातलं एक वर्तुळ मोठं, एक वर्तुळ लहान, त्याच्यातलं डाव्या हाताचंच वर्तुळ लहान आहे आणि उजव्या हाताचं वर्तुळ लहान आहे आणि डाव्या हाताचं वर्तुळ मोठं आहे. त्याचं कारण काय? पंढरीनाथाचं रूप दाखवत असताना महापूजेच्या वेळेला तिथले पुजारी दाखवतात अजूनही की इथं देवाने लक्ष्मी मातेला बसायला स्थान दिलेलं आहे. वामांगी रखुमाई म्हणतात ना, डाव्या बाजूला रुक्मिणी मातेला, लक्ष्मी मातेला स्थान दिलं. म्हणजे काय? एक प्रतिमेचा विचार जर केला तर तिथे लक्ष्मी आहे, तिथं लक्ष्मी आहे. देवाच्या प्रतिमेचा विचार करत असताना पांडुरंगाच्या पायावर एक असा, डाव्या पायावर एक असा लहानसा खळगा दाखवला जातो. दिसतो, तुम्ही दर्शन घ्यायला जा. देवाच्या डाव्या पायावर एक असं बारीक असा खड्डा आहे. लोक म्हणतात झीज झाली. अरे झीज व्हायच्या आधीपासून, हजारो वर्षापासून तो खड्डा दाखवला जातो. त्या खड्ड्यात काय आहे सांगा ना. तो खड्डा जो पडला ना, तो मुक्तकेशीचा खड्डा सांगितला जातो. एक मुक्तकेशी नावाची गोपिका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सेवेत प्रवृत्त असताना देवाचा विरह तिला सहन होईना म्हणून परमात्मा पंढरीनाथाच्या रूपानं श्रीकृष्ण परमात्मा पंढरपूरला जेव्हा आले तेव्हा ती पंढरपूरला आली. पुंडलिकाच्या समोर अजून त्या मुक्तकेशीची समाधी आहे. ती मुक्तकेशी पंढरपूरला आली. चंद्रभागेत राहून तिनं तपस्या सुरू केली आणि तिला पांडुरंगाच्या मूर्तीच्या रूपात असलेला देव त्यानं श्रीकृष्ण रूपानं प्रगट होऊन मला दर्शन द्यावं ही अपेक्षा होती. तपस्या चालू तिची, हजारो वर्षे तपस्या केली आणि एका दिवशी तपस्या करता करता ती दर्शनाला गेली. तेव्हा देवाच्याकडे पाहिल्याच्या नंतर ती म्हणायला लागली, इथं पाषाण रूप घेऊन बसलास होय देवा? पाषाणाचं रूप घेऊन बसतोस इथं? आणि पाषाण रूपात असलेला परमात्मा, त्याचं पाषाण रूप वर्णन करणारी ही मुक्तकेशी देवाच्या जेव्हा जवळ गेली तेव्हा देव तिला अत्यंत अत्यंत कोमल रूपानं दिसायला लागले. पांडुरंग रूप बाजूला केलं देवाने, कोमल रूप तिथं विठ्ठलाच्या मूर्तीच्या जागीच देवाने असं कोमल रूप त्या मुक्तकेशीला दाखवायला सुरुवात केली. आणि मुक्तकेशी देवाच्या जवळ गेले तेव्हा तिला देवाला नमस्कार करायची भावना होईना, कारण माझं कपाळ याच्या पायाला लागलं आणि याच्या पायाला जखम झाली तर काय करू, इतके नाजूक याचे पाय दिसतात. तेव्हा या पायाला नमस्कार केल्याच्या नंतर माझ्या मस्तकाने काही व्यथा होण्याची शक्यता आहे की काय हे एकदा बारकाईनं पाहावं म्हणून हळूच मुक्तकेशीनं देवाच्या पायाला बोट लावलं तर ते बोट देवाच्या पायावर रुतून तो खड्डा निर्माण झाला. हे मुक्तकेशीच्या ठिकाणी मुक्तकेशीचं चिन्ह आहे. कुठं निर्माण आहे, कुठं दिसतं हे? प्रतिमा रूपात. लक्ष्मीचं स्थान कुठं आहे? प्रतिमा रूपात. पायावरच्या खड्ड्याच्या रूपात मुक्तकेशीच्या हस्तस्पर्शानं निर्माण झालेलं चिन्ह कुठं आहे? प्रतिमा रूपात. कान्होपात्रा नावाची देवाची दासी, तिच्या पाठीमागं तिचं सौंदर्य बघून जेव्हा दुष्ट लागले तेव्हा परमात्म्याच्या जवळ आली आणि परमात्म्याने तिला आपल्या चरणामध्ये स्थान दिलं, चरणात विलीन करून घेतलं. कान्होपात्रा कुठं दिसते? प्रतिमा रूपाच्या चरणात. प्रतिमा रूपाच्या चरणात. आत्ता आपण नरहरी महाराजाचं थोडंसं चरित्र पाहिलं. नरहरी महाराजाचं चरित्र पाहत असताना त्या नरहरी महाराजांनी देवाला कटीसूत्र निर्माण करून दिलं. तेव्हापासून ते परमात्मा पंढरीनाथाचे भक्त झाले. आणि ज्या दिवशी त्यांना समाधी घ्यायची होती, परवा त्यांचा समाधी उत्सव झाला. माघ वद्य तृतीया हा नरहरी महाराजांच्या समाधीचा दिवस आहे. त्या दिवशी नरहरी महाराज घरातून सगळ्यांना सांगून आता मी परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनाला जातोय, परत येणार नाही असं सांगितलं. देवाजवळ गेले आणि देवाला सांगितलं, देवा आता मला तुमच्या स्वरूपात विलीन करून घ्या. परमात्मा पंढरीनाथानं त्यांना कमरेत विलीन करून घेतलं असं वर्णन आहे. आम्ही गुप्त होऊ विठ्ठलाचे कटी, नरहरी भेटी घ्यावी तेथे. नरहरी महाराज स्वतः सांगतात, माझी भेट घ्यायला पुन्हा यायचं असलं देवाच्या कमरेकडे पहा, माझं दर्शन तुम्हाला होईल. हे काय आहे? प्रतिमा रूपात. नरहरी महाराजाला लीन करून घेतलं देवानं प्रतिमा रूपात.
हृदयावर देवाच्या कौस्तुभमणी आणि श्रीवत्स लांछन आहे. ते श्रीवत्स लांछनाच्या रूपामध्ये भृगु ऋषीला परमात्म्याने प्रतिमा रूपात आपल्या हृदयावर धारण केलं. ही सगळी प्रतिमा रूपाच्या ठिकाणी असणारी चिन्ह म्हणजे एक एक प्रकारचा देवाचा धर्म आहे. नरहरी महाराजाला कमरेत विलीन करून घेण्याचा देवाचा धर्म, विठोबाचा धर्म जागो. तो धर्म देवाचा जागा असला पाहिजे. मुक्तकेशीला आपल्या चरणाच्या ठिकाणी, कान्होपात्र्याला आपल्या चरणाच्या ठिकाणी देवाने स्थान दिलं. आम्हालाही तसं स्थान देण्याच्या रूपानं तो धर्म विठोबाचा जागा असला पाहिजे. विठोबाचा धर्म जागो याचा अर्थ असंही करता येतो. त्यांना चरणाच्या ठिकाणी तो स्थान देतो ना, त्या धर्माला त्यांना आज आमच्याकरताही जागावं. त्यांना कमरेच्या ठिकाणी स्थान देतो ना, त्यांना आपल्या कमरेवर ठेवलेल्या हाताच्या ठिकाणी लक्ष्मी मातेला तो स्थान देतो ना, तेव्हा त्याचा तो धर्म आताही जागा असला पाहिजे. आणि रामानुजाचार्यांच्या आरतीला आलेल्या त्या दुष्टांना, त्या म्हणजे स्त्रीच्या ठिकाणी रमलेल्या लोकांना परमात्मा पंढरीनाथानं जसं आपल्या स्वरूपात रममाण करून घेतलं. आणि सगळे भक्त महात्मे पांडुरंगाचं मुख पाहिल्याच्या नंतर पाहिलिया वेध लावी म्हणतात. ते मधुसूदन सरस्वतींचं एक वचन आहे. मायात पांथाः पथिभीमरथ्याः दिगंबरः कोपि तमाल नीलः विन्यस्त हस्तोपि नितंब बिंबे धूर्तः समाकर्षति चित्तवृत्तिम. मधुसूदन सरस्वती आपल्या काही भक्तांना सांगतात, मा यात पांथाः पथि भीमरथ्याः. भीमा नदीच्या तीरावर जाऊ नका तुम्ही यात्रे करून न. का? दिगंबरः कोपि तमाल नीलः. त्या भीमा तीराचा स्वामी असलेला कोणीतरी तमाल वृक्षाप्रमाणे नीलकांतीचा देव तिथं उभा आहे. तो कसा आहे? विन्यस्त हस्तोपि नितंब बिंबे. अरे तो देव कसा आहे? कमरेवर हात ठेवून उभा आहे. कमरेवर हात ठेवून उभा म्हणत नाहीत मधुसूदन सरस्वती, नितंब बिंबे, ढोपरावर हात ठेवून उभा आहे म्हणे. असा वेड्यासारखा उभा राहतो, पण असा धूर्तय. धूर्तः समाकर्षति चित्तवृत्तिम. आपल्या चित्तवृत्तीचं तो आकर्षण करतो. तो आपल्याला हालू देत नाही तिथून. म्हणून तुम्ही त्या भीमेच्या तीरावर जाऊ नका. हे जे मधुसूदन सरस्वतींनी केलेलं वर्णन आहे, या वर्णनाचा विचार केला तर कोणाच्याही चित्तवृत्तीचं आकर्षण करणे हा जो विठोबाचा धर्म आहे, आमच्याही चित्तवृत्तीचं आकर्षण करण्याच्या दृष्टीनं विठोबाचा धर्म जागो. तो परमात्मा पंढरीनाथाचा धर्म जागृत असला पाहिजे असं संतांना सुचवायचं आहे. असं विठोबाच्या धर्माचं चिंतन आपल्याला करता येतं. पण विठोबाचा धर्म जागो हे होण्याकरता आपल्याकडून काय व्हावं लागतं? नामदेवरांनी तेही सांगितलं, त्याचे चरणी लक्ष लागो. त्याच्या चरणाच्या ठिकाणी आपलं लक्ष लागलं पाहिजे. आपण देवाच्या सेवेत असलं पाहिजे. आपणही काही धर्माला जागलं पाहिजे. आणि आपण कोणत्या धर्माला जागायचं याचा जर विचार केला तर पांडुरंगाच्या सेवा धर्माला आपण जागलं पाहिजे. आणि त्याच्या सेवाला धर्माला जर जागायचं असेल, वारकरी झालं पाहिजे. वारकरी झालं पाहिजे म्हणजे गळ्यात तुळशीची माळा धारण केली पाहिजे. माणसं विचारतात, गळ्यात तुळशीची माळ असल्यानं काय होतं महाराज? काय होतं? माणसाचं बोलणं असतं, त्याच्या गळा माळ असो नसो, जर काय ज्याचं चित्त शुद्ध आहे अशा माणसाला काही लागत नाही, अशी वचनं संतांची सांगायची. म्हणायचं की बाबा तुळशीची माळ गळ्यात घालून काय होतं? तसं बोलून चालतच नाही. संत महात्म्याने आपल्याला सांगितलं तुळशीची माळ गळ्यात घातली पाहिजे. पंढरपूरची वारी केली पाहिजे. काय होतं पंढरपूरला जाऊन? काय होतं विचारू नको, तिथे एकदा जाऊन बघ, म्हणजे काय होतं ते कळतं. पंढरीनाथाच्या दर्शनाला गेलं पाहिजे. गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण केली पाहिजे. वारकरी व्हावं आणि मग पंढरी पाहायला जावं. उगीच पंढरी पाहायला जाऊ नये. नुसतं पंढरी पाहायला गेलो तर काही तिथं आपल्याला मिळत नाही. ते एक सुभाषित आहे संस्कृतातलं. एक राजहंस मानस सरोवरातून इकडे आलेले काही राजहंस परत निघाले मानस सरोवराला जायला. आणि एक राजहंस इकडंच अडकला. काही तब्येत वगैरे त्याची बरी नव्हती, त्यामुळे तो इकडं अडकला. अडकलेला राजहंस एका सरोवराच्या काठी उभा होता. आणि काही बगळ्याने त्याला पाहिलं. अरे हा दिसतो थोडासा आपल्यासारखा, पण वेगळाच आहे. ते बगळ्याने त्याला विचारायला सुरुवात केली, कस्त्वम लोहित लोचनास्य चरणः. हे लोहित लोचन आस्य चरणः. तुझे डोळे लाल आहेत, पाय लाल आहेत आणि तोंडही लाल आहे, चोचे तुझे लाल आहे. अशा हे पक्षा, तू कोण आहेस? त्यानं उत्तर दिलं, हंसः. मी हंस आहे म्हणे. कुतः? कुठून आलास? मानसात.
तो म्हणतो मी मानस सरोवरातून आलो. किं तत्र अस्ति, त्या मानस सरोवरात काय आहे रे बाबा, असं म्हटल्याच्या नंतर त्या हंसाने उत्तर द्यायला सुरुवात. किं तत्र अस्ति सुवर्णमौक्तिकचयाः, किं तत्र अस्ति सुवर्णमौक्तिकलताः अंभसुधासन्निभं रत्नानां निचयाः प्रवाललतिकाः वैडूर्यरोहः क्वचित. तो म्हणतो आमच्या मानस सरोवरामध्ये अमृतासारखं गोड पाणी आहे, रत्नाचे ढीग आहेत, प्रवाळाच्या वेली आहेत, वैडूर्याची झाडं तिथं आपल्याला पाहायला सापडतील, अशी आमच्या मानस सरोवराची वैभवाची स्थिती आहे. हे सगळं कोण सांगतो? हंस. कोण ऐकतात? बगळे. आणि त्या बगड्याने त्याला शेवटी एवढं सगळं मानस सरोवराचं दिव्य वर्णन तो करत असताना त्याला विचारलं, शंभुका नाही संते. शंभुक शब्दाचा अर्थ ज्याच्यात खेकडे मिळतात असे ते शिंपले, ज्याच्यात खेकडे मिळतात असे शिंपले तिथं आहेत का? नाही नाही. त्यानं सांगितलं नाही बाबा, तसलं काही घाण आमच्याकडे मिळत नसतं. शंभुका नाही संते नेतीच्या बकही आकर्ण्य ही कृतम. ते सगळे बगळे, अरे अरे हे काही तुझ्याकडे जर मिळत नसेल तर तुझ्या मानस सरोवराला धिक्कार असो, काही नाही त्या मानस सरोवरात, असं ते बगळे बोलले. असं एक सुभाषित आहे. तसं काही नास्तिक माणसं आपल्याला विचारतात, पंढरपूरला काय आहे हो तुमच्या, चांगलं हॉटेल आहे? नाही म्हणलं की मग काय पडलंय तिथं? अशी भाषा जर येत असेल तर बगळ्याने हंसाला हसावं असं मूर्खपणा आहे. असं करू नये, असं करू नये. हंसाच्या दृष्टीनं जेव्हा मानस सरोवर पाहावं तेव्हा मानस सरोवराचा महिमा जसा कळतो तसं आपण वारकऱ्याच्या दृष्टीनं पंढरीचं दर्शन घ्या, तुम्हाला पंढरीचा महिमा कळायला लागतो. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, पंढरपूर पाहायला या पण त्याच्या आधी वारकरी व्हा. होय होय वारकरी आणि मग पाहे रे पंढरी. वारकरी व्हा आणि मग पंढरी पाहायला या. आणि वारकरी होणं म्हणजे काय? गळ्यात तुळशीची माळ धारण करणं. आणि गळ्यात तुळशीची माळ धारण करणं म्हणजे काय? ज्या वस्तूवर आपण तुळशीपत्र ठेवतो ती वस्तू माझ्या मालकीची नसून देवाच्या मालकीची झाली असं असतं ना. त्या पद्धतीनं गळ्यात तुळशीची माळ धारण केली, याचा अर्थ हा देह देवाला समर्पण झाला, आता माझ्या शरीरावर सत्ता राहिली नाही, हे सुचवणं आहे. देह देवाला समर्पण करणं, आपलं सर्वस्व देवाला समर्पण करणं. भक्तिशास्त्रामध्ये कित्येक ठिकाणी हा विचार सांगितला आहे, आपल्याकडे जे आहे ते सगळं देवाला द्या, सगळं देवाचं आहे असं म्हणा. देवाला द्या याचा अर्थ देवाच्या नावानं लिहून द्यायची गरज नसते. माझं घर देवाचं ही भावना करा. आमचे गुरुजी सांगायचे, हे घर देवाचं आहे म्हणलं की त्या घरामध्ये दुर्व्यवहार होत नाही. गुरुजी स्पष्टच सांगायचे, पत्ते खेळले जाणार नाहीत म्हणायचे ते त्यांच्या शब्दात. म्हणजे घरात दुर्व्यवहार होणार नाही. हा पैसा माझा नसून देवाचा पैसा आहे असं म्हणलं की त्या पैशाचा अपव्यय माणसाकडून होणार नाही. जे आपलं आहे ते सकळ कृष्णासी अर्पण, ही भावना. आणि ही भावना जागी होण्याकरता पहिली भावना देहाला देवाला समर्पण करण्याची आणि ती व्यक्त करण्याकरता गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केली पाहिजे. संतांनी सांगितलं, गळ्यात तुळशीची माळ धारण करा, गंध लावायला लाजू नका. कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावत असताना कोणत्याही प्रकारची लज्जा निर्माण होण्याचं कारण नाही. कित्येक माणसं मी अशी पाहिली, घरात देवपूजा करतात, भक्तिभावानं करतात, ती पूजा करताना गंध लावलेलं असतं, पण लगेच ऑफिसला जायचं म्हणलं की ते गंध मोडून लगे पावडर लावून निघतात. काय कारण आहे? काय कारण आहे? काय कारण? आपल्या कपाळावरचा गंध पाहिल्याच्या नंतर ऑफिसमध्ये एखादा माणूस आपल्याला जर हसत असेल, अरे ते हंसाला बगड्यानं हसण्यासारखं मूर्खपण आहे, हसू द्या ना त्यांना. काय होतं त्याच्याने? आपली निष्ठा आपण जतन केली पाहिजे. आणि आपली निष्ठा जतन करणं आपण चालू ठेवलं आणि याचे संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर जर आपण करत राहिलो, देत राहिलो पुढच्या पिढीच्या हातात, तरच हे संस्कार जतन राहतील. आणि या संस्कारांनी प्राप्त होणारा विलक्षण जो आनंद आहे तो आनंदसुद्धा आपल्या पुढच्या पिढीला प्राप्त करून दिल्याचं श्रेयही आपल्याला प्राप्त होईल. उगीच नाही आपण गंध लावायचं, पोरांना लावायला सांगायचं नाही असं करू नका. पोरांनाही गंध लावायला लावा ना, त्यांनाही गंध लावायला शिकवा. गोपीचंदनाचा टिळा लावला पाहिजे, गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण केली पाहिजे. परमात्मा पंढरीनाथाच्या प्राप्तीकरता, त्याच्या संतोषाकरता एकादशीचं व्रत केलं पाहिजे. नामस्मरण थोडं तरी घरामध्ये आपल्या प्रत्येकाकडून झालं पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरीचं वाचन थोडं तरी आपल्या घरामध्ये, 2 अभंग वाचा,
5 ओव्या वाचा, पण एवढं का होईना पठण ज्ञानेश्वरीचं अगाथेचं झालं पाहिजे. हरिपाठ घरामध्ये म्हणला गेला पाहिजे. रोज दिवा लागला की लगेच हरिपाठाला सुरुवात झाली पाहिजे. सद्गुरू गुंडा महाराजांच्या परंपरेतल्या लोकांनी चक्री भजन केलं पाहिजे. हरिपाठ म्हणला पाहिजे. हरिपाठ मी वारकरी आहे, मी हरिपाठ म्हणतो, माझ्या पोराबाळांना काय त्यांना कामं असतात, असं चालत नाही. सगळ्यांना घेऊन बसून हरिपाठ म्हणायला लागा. सगळ्यांना आपलं कल्याण झालं याच्यात समाधान मानू नका. आपल्या पुढच्या पिढीचंही कल्याण करण्याचा उद्देश मनामध्ये ठेवा आणि त्या पद्धतीनं सगळ्या घरादारासहित हरिपाठ म्हणायला लागा. हरिपाठ म्हणला पाहिजे. परमात्मा पंढरीनाथाच्या वारीकरता पंढरपूरला गेलं पाहिजे. संतांचा उपदेश ऐकला पाहिजे. हरिकथा श्रवण केलं पाहिजे. त्या हरिकथा श्रवणातून आपल्याला जीवनाची दिशा मिळते, ती स्वीकारण्याचाही माणसाचा विचार असला पाहिजे. हे सगळं करणं म्हणजे त्याचे चरणी लक्ष लागो. या धर्माला आपण जागणं आहे. असं आपण आपल्या धर्माला जागलो की परमात्मा पंढरीनाथाचे जे आत्तापर्यंत विचारात घेतलेले धर्म आहेत त्या धर्माला परमात्मा जागतो. त्यानंही जागावं, आपणही जागावं. याच्यामध्ये त्याच्या कृपेनं आपल्या सगळ्याचं कल्याण होतं आणि आपलं कल्याण केल्याचं त्याला समाधान प्राप्त होतं. असा विचार या विठोबाचे धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो या शब्दातून व्यक्त करून 2-3 दिवसामध्ये केलेला हा विचार या ठिकाणी थांबवतो.